सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. इथे ही सगळी डोंगर किल्ले हिंडणारी, सध्याच्या मराठीत भाषेत बोलायचं तर ॲक्टिव्ह मंडळी, आणि त्यांनी माझ्यासारख्या अत्यंत आळशी माणसाला इथे का बोलावलं हे मला नाही उरून गेलं. आता तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या मला मिळाल्या माझ्या वयाच्या आणि पुस्तकाच्याही 75 निमित्त. वयाच्या 75साठी मला काही करावं लागलं नाही, ते आपलं आपलं होत गेलं. पुस्तकांच्या 75साठी मला काही करावं लागलं नाही, ते घाटपांडे साहेब बघत होते. त्यामुळे जमलं तसं होत गेलं. तर मी आता इथे ज्या पारदर्शिका बघितल्या, प्रकाशचित्र बघितली, मी छायाचित्र हा शब्द नाही वापरत, प्रकाशचित्र, कारण छायेत चित्र नाही घेत आहे, प्रकाश असलं तर चित्र घेत आहे. हे माझं. आणि फोटोग्राफी, फोटॉन मीन्स लाईट, टू ग्राफ मीन्स टू राईट. तर प्रकाशाच्या मदतीने केलेलं लेखन प्रकाशचित्र असो. तर त्यातला पहिला जो फोटो आपण पाहिला, ती टोपली कारवी फुललेली होती. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4-5 तऱ्हेच्या कारवीचे प्रकार आहेत. त्यातली टोपली कारवी दर 3 वर्षांनी फुलते, म्हणजे 3 वर्ष आल्यावर 4थ्या वर्षी फुलते. 2015 साली असा एक योग आला की महाराष्ट्राचं भूषण असणारी मोठी कारवी आणि टोपली कारवी दोन्ही एकाच वर्षी फुलल्या होत्या. तर असे योग दुर्मिळ असतात, कारण याचं 3ची सायकल, त्याची 7ची सायकल, असं करत ते आत्ता साधारणपणे गेल्या सप्टेंबरमध्ये, म्हणजे 22च्या सप्टेंबरमध्ये साल्हेर किल्ल्यावरची कारवी फुलली होती. सबंध डोंगर नीलगिरी झालेला होता. ती निळाई पूर्ण किल्ल्यावर उतरलेली होती. ज्यांनी ते आपल्या डोळ्यांनी पाहिलं त्यांनी त्याचा आनंद घेतलाच, पण अनेक जणांनी आपापल्या परीने पारदर्शिका, फोटो, नंतर हे डिजिटल कॅमेरामधनं हे अनेकांनी पर्यंत पोचवलं. आत्ता माझं जे मध्ये एक पुस्तक आलं, दुर्गांपलीकडील सह्याद्री, तर त्या पुस्तकामध्ये मी या कारवी फुलण्याच्या सायकल्स, म्हणजे एकेकानंतर पुढच्या वर्षी कोणची कारवी फुलेल ते दिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर ती योग्य वेळ गाठलीत, सप्टेंबर ऑक्टोबर, तर तुम्हाला ही कारवीची गंमत पाहता येईल. दुसरी जी पारदर्शिका होती ती हम्पीची होती. विजयनगरचं जे साम्राज्य होतं, जिथे उघड्या आठवडे बाजारासारखं सोनं, चांदी, माणकं, मोती, मोगरा विकायला बसत असत, असं परदेशी लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. टोपल्यामध्ये हिरे आणि माणकं विकत बसलेली होती. आणि त्या परदेशी लोकांनी त्याचं कौतुक असं केलं आहे की हे जगातलं सर्वात श्रीमंत शहर असलेली बाजारपेठ आहे. त्याच्यावर एक पुस्तक आलं, द फॉरगॉटन एम्पायर, आणि पुस्तक लिहिलं होतं, त्यात काही चुका होत्या. तर त्याच्यावर एका आपल्या भारतातल्या अभ्यासकांनी द एम्पायर नेव्हर टू बी फॉरगॉटन असं पुस्तक लिहिलं. तर अशी जुगलबंदी या सगळ्या गोष्टीमध्ये चालू असते. आत्ता महेंद्र गोवेकरांच्या नकाशातून दुर्ग भ्रमंती या पुस्तकाच्या 2ऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालं. माझी जी काही छोटीशी 4-5 हजार पुस्तकांची माझी स्वतःचा ग्रंथसंग्रह आहे, त्याच्यात पहिल्या कपाटामध्ये जी मला खूप आवडणारी पुस्तकं आहेत ती पुस्तकं ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये नकाशातून दुर्ग भ्रमंती, त्या पुस्तकाला आता मी हाकलून देणार आहे, कारण 2री आवृत्ती आली. त्यामुळे सुधारून वाढवलेली अशी आवृत्ती माझ्या ग्रंथसंग्रहातलं एक भूषण असणार आहे. किल्ल्यावर लिहिणं ही सोपी गोष्ट आहे,
पण सध्याची जी नवीन तंत्र वापरून ते त्याचे लॅटलॉंग आणि ते सगळं नकाशा बरोबर अचूक, कारण ते प्रपोर्शनेट येतं, प्रमाणबद्ध तो नकाशा येतो. माझ्या पुस्तकातले नकाशा आहे पण ते जरा डावी उजवीकडे इकडे तिकडे होऊ शकतं, कारण ते काही मी कार्टोग्राफर नाही, मी नकाशा तज्ज्ञ नाही. पण हे तंत्र गोवेकरांना अवगत झालं. हां, गोवेकरांना अवगत झालं. हे जर शिवकालात असते आणि औरंगजेबाच्या दरबारात रुजू झाले असते तर याला मोगल भूषण असा पुरस्कार मिळाला असता. याचं कारण असं की औरंगजेबाची अनेक पत्र उपलब्ध आहेत. त्यात तो असं म्हणतो, मला या किल्ल्यांची नकाशे आणि प्रतिकृती मॉडेल्स या करून द्या. आणि सह्याद्रीतल्या घाटवाटांचं पण त्यांनी एक नकाशा करून घेतला होता. दुर्दैवाने जे करून दिलेलं होतं ते अजून सापडलेलं नाही आहे. त्यातली बहुसंख्य कागदपत्रं बिकानेरच्या म्हणजे आर्काईव्समध्ये आहे. तर बिकानेरचा जो दप्तरखाना आहे तो तितका नीट दांडोळला गेला नाही आहे. माझ्या काही पुस्तकांमध्ये मी ब्रिटिशांनी काढलेले नकाशे माझ्या पुस्तकात दिलेले आहेत. माझं जे दुर्गेश्वर रायगड पुस्तक आहे त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी काढलेला रायगडाचा नकाशा मी दिला आहे. पण त्यात ती हॅचवर्स दाखवलेली असतात. त्यामुळे त्या नकाशाचं काजळप्रत काढणं म्हणजे झेरॉक्स करणं ते किंवा त्याचं कॉपी करणं हे खूप अवघड नंतर ते सगळं काळं काळं होतं. माझ्या सिंहगडवरच्या पुस्तकात देखील मी ब्रिटिशांनी तयार केलेला एक सिंहगडचा नकाशा दिला आहे. कारण अशा तऱ्हेचे फार थोडे नकाशे आपल्याकडे काढले गेलेले आहेत. मुंबई विद्यापीठाचे एक अत्यंत नाणावलेले संशोधक डॉक्टर B.K. आपटे, हिस्ट्री ऑफ मराठा नेव्ही अँड मर्चंट शिप्स हे त्यांचं पुस्तक आहे. आजही महाराजांच्या नौदलाबद्दल आरमार हा आर्मडा या स्पॅनिश शब्दाचं मराठीकरण आहे, म्हणून मी नौदल शब्द वापरतो. त्या नौदलात कुणीतरी असा कार्टोग्राफर असला पाहिजे आणि त्यांनी विजयदुर्गचा तत्कालीन नकाशा काढलेला आहे. तो B.K. आपटेंच्या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि याची मूळ प्रत ही आमच्या भाईसा मंडळात, भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये, आमच्या म्हणजे मी त्याचा सभासद आहे म्हणून आमच्या, आणि पुणेकरांना सगळं आमचंच म्हणायची सवय असते, त्याला काय नाईलाज आहे, पुणेरी भामटेच असतात ना. तर त्या आमच्या भाईसा मंडळामध्ये तो मोठा नकाशा मूळ प्रत ही लावलेली आहे. दुर्दैवाने आपल्याकडे त्यावेळेचे फारसे नकाशे उपलब्ध नाही. खरं तर पुणे शहरामध्ये शनिवारवाडा आहे. माझ्या शनिवारवाडा पुस्तकात मी नकाशा घातला आहे, पण तो पेशवेकालीन नाही आहे. त्यामुळे पेशवे काळात कुठे काय होतं, कसं होतं हे नकाशे नाहीत आपल्याकडे. त्यामुळे एका अर्थाने लिखाण हे जसं डॉक्युमेंटेशन आहे तसं नकाशे हेही डॉक्युमेंटेशन आहे. आणि यांचा हात धरणारा दुसरा अजून महाराष्ट्रात निर्माण झालेला नाही आहे. तेव्हा त्यांचं करावं तितकं अभिनंदन कमी आहे. महाराष्ट्रामध्ये परभाषिक येऊन लोक राहतात, त्यांच्यासाठी तर याच पुस्तकाचं इंग्लिश व्हर्शन पाहिजेच होतं. पण आता गरज उलटली आहे. आपल्याच नातवंडांना, म्हणजे माझे नातवंड पण आहेत, त्यांना मराठी नाही वाचता येत. हा दोष आपला आहे. त्यांच्यासाठी देखील त्या इंग्लिश आवृत्तीचा उपयोग होतो. आता याचीही इंग्लिश आवृत्ती निघावी असं मी एक विनंती करतो. ट्रेक क्षितिज ही महाराष्ट्रातली मराठी लोकांनी चालवलेली असून अखंडपणे ही मंडळी न भांडता काम करतात. तर याच्यासाठी या सगळ्या जबाबदार मंडळींचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण हे असं होत नाही हो आपल्याकडे. तर ते चाललंय. त्याच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाला मी आलो होतो. तर एखाद्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती, नुसतीच दुसरी नाही, सुधारून वाढवलेली आवृत्ती येणं म्हणजे त्या पुस्तक निर्माण करणाऱ्या माणसाला
किती अभिमानाची गोष्ट असते याचा मला थोडासा अनुभव आहे. तर काही पुस्तकांच्या 7, 8, 9 आवृत्त्या झाल्या. आमच्या घटपंडे साहेबांनाही त्याचा आनंद झाला की मी लिहिलेलं कोणतरी वाचतंय. मी केवळ आणलं ती रद्दी करून ते ढीक झालेलं असं नाही झालं. तर इथली बहुसंख्य पुस्तकं, अनेक आवृत्त्या, पण केवळ माझीच असं नाही, मला खूप वेगवेगळ्या विषयामध्ये रस आहे. उच्चपद कशातच नाही आहे. मग ती मंदिरं असतील, मूर्ती असतील, लेणी असतील, किल्ले असतील, समुद्र, हिमालय, काय काय अनेक, वनस्पती, निसर्ग, या विषयांवर जी लिहिणारी मंडळी आहे त्या प्रत्येक माझ्या आवडीच्या क्षेत्रात कोणी ना कोणीतरी माझे गुरु आहेतच. पण माझ्या गुरुस्थानी फार थोडी मंडळी आहे. आणि त्यातले एक म्हणजे डॉक्टर देगलूरकर, डॉक्टर गोवम देगलूरकर. हे डेक्कन अभिमत महाविद्यालय आणि नंतरचं अभिमत विद्यापीठ त्याचे कुलपती होते, कुलगुरू नाही, कुलपती, चॅन्सेलर. ते पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाला आलेले होते. आता त्यांचं वय तसं जास्त नाही, 90च आहे, पण इतर कार्यक्रमांमुळे ते सर आज नाही येऊ शकले. पण मी हे सगळं जे काय झालं आहे ते सगळं तिथे सरांकडे पोचवणार आहे, कसं कसं ते छान झालं आहे. तर आज जो मी विषय तुमच्यापुढे मांडण्यासाठी निवडला आहे, श्रीरंग वैद्यांनी त्याला संमती दिली बाकीच्यांशी विनिमय करून, आणि एक वेगळा विषय म्हणून मी त्या विषयाकडे बघतोय. कारण आजपर्यंत माझी नंदुरबारपासून पणजीपर्यंत आणि हैदराबादपासून अहमदाबादपर्यंत अनेक ठिकाणी व्याख्यानं आली. दरवेळेला त्याच विषयावर बोलायचं म्हणजे कंटाळा येतो. हा एक नवा विषय, शिवरायांचे दुर्गकारण. हे काय आहे? समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, हे आम्हाला माहिती आहे. हे दुर्गकारण हे काय नवीन आहे? हे नवीन नाही आहे, जुनं आहे, पण आपण ते नीट समजावून घेतलेलं नाही आहे. त्यामुळे मी आज एखाद्या किल्ल्याबद्दल खूप बोलणार आहे असं काही होणार नाही आहे. शिवरायांनी किल्ले याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सप्ताह देखील अपुरा पडेल, एवढं आज उपलब्ध आहे ज्ञान. एक महाराजांचं वाक्य बकरीमध्ये मिळतं, हजरतीस 360 किल्ले आहेत. म्हणजे शिवाजी महाराज म्हणतायत माझ्याकडे 350 पेक्षा जास्त किल्ले आहेत. हा जो उल्लेख आहे हा आहे 1675 सालचा. त्याच्या आधी 10 वर्ष 1665 पुरंदरचा मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाबरोबर झाला अत्यंत अपमानास्पद तह. मोगलांना 23 किल्ले दिले आणि 12च किल्ले महाराजांकडे राहिले. 65 साली महाराजांकडे 12 किल्ले आहेत, 75 साली 360 किल्ले आहेत. म्हणजे कायम नापास होणाऱ्या मुलांनी डिस्टिंक्शन मिळवल्यावर जसं अंतर पडतं तसं आहे. हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आलं पाहिजे. हे नसतील लिहित तर आपण आपली रेकॉर्ड्स तयार करू, आणि असं जगात कुठे झालेलं नाहीये, म्हणून प्रचंड महत्वाचं आहे. तर या किल्ल्यांमध्ये आपण मधनं ऑडिओ व्हिज्युअल असं या आपण बोलण्याचं स्वरूप ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये एका गोष्टीचा मला उल्लेख करायचा आहे. माझं छत्रपती शिवराय म्हणून जे छोटंसं पुस्तक आहे, माध्यमिक शाळेतली मुलं डोळ्यापुढे ठेवून ते लिहिलेलं पुस्तक आहे. मी जेव्हा मुलं म्हणेन तेव्हा मुली पण असतील ना, तर मुलं मुली असं ते मला म्हणायचं आहे. तर त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या राजकारणातले, दुर्गकारणातले नाही, राजकारणातले 21 वेगळे वेगळे मुद्दे कोणते दिसतात मला, त्याचा मी आढावा घेतला. त्यातला पहिला मुद्दा मी असा घेतला होता, शिवाजी महाराजांनी ज्या ज्या लढाया केल्या किंवा ज्या ज्या लढाया त्यांना कराव्या लागल्या त्या सगळ्या स्वराज्याच्या सीमेवर केलेल्या आहेत. माझ्या रयतेला त्रास नाही होता कामा.
नाहीतर लोक म्हणतील तुम्हापेक्षा मुघलाई बरी. नाही, माझ्या रयतेला त्रास नाही होणार. हे केव्हा होईल? जर युद्ध हे सीमेच्या बाहेर गेलं तर. इथला पहिला जो प्रसंग आहे तो आहे फत्तेखानाचा. जिंजीच्या जवळ शहाजी राजांना पकडून अफजल खानाने त्याची जवळजवळ धिंडच काढत विजापूरला आणलं होतं. शहाजी राजांचा मोठा मुलगा संभाजी, त्या संभाजी राजांकडे बंगळुरू आणि कंदरपी अशा 2 भागाची जहागिरी होती. आणि धाकटा मुलगा शिवाजीराजे यांच्याकडे पूर्ण सुप्याची जहागिरी होती. ही सगळी शहाजीराजांचीच कर्तबगारी होती. त्या संभाजी राजांवर फर्राद खान चालून गेला आणि शिवाजी महाराजांवर फत्ते खान चालू झाला. मोठा कठीण प्रसंग होता. केवढं प्रचंड राज्य होतं बघा. कोंडाणा म्हणजे सिंहगड, राजगड, तोरणा, रोहिडा म्हणजे विचित्रगड आणि शिरवळचा सुभान मंगळ. म्हणजे सकाळी निघाल तर सगळ्या राज्याला फेरी मारून येता येईल एवढंच राज्य होतं ते. पण माझ्या राज्यातल्या प्रजेला त्रास नाही होता कामा म्हणून सीमेवरचा किल्ला त्यांच्या डोळ्यात भरला. माहितीच होता त्यांना तो. किल्ल्याचं नाव आहे पुरंदर. पुरंदरवर जे सिद्धोजीराव सरनाईक होते, सिद्धोजी निळकंठ सरनाईक, ते आदिलशहाचे किल्लेदार होते. शिवाजी महाराज गेले त्यांच्याकडे. आता किल्लेदार हा तावून सुलाखून घेतलेला माणूस असतो. आपल्याशी एकनिष्ठ राहील ना, आपल्या अडचणीच्या वेळेस तो आपल्याच बाजूने उभा राहील ना, असं सगळं ते बघूनच मग त्याला किल्लेदारी दिली. आणि पुरंदरसारख्या किल्ल्याची किल्लेदारी देणं फार महत्वाचं होतं. शिवाजी महाराज त्या सरनाईकांकडे गेले आणि म्हणाले, आदिलशाही सरदार माझ्यावर चालून येतोय, मला पुरंदर लढण्यापुरता द्या. आपण कार्यालय भाड्याने घेतो ना कार्यापुरतं, तसं. आता या बनचुक्या आदिलशाही सरदारांनी या 15 वर्षाच्या मुलावर विश्वास ठेवला, पुरंदर दिला. ती खळद बेलसर आणि पुरंदरची लढाई झाली. त्यात कान्होजी जेध्यांचे सासरे बाजी पासलकर हे मोसेखोऱ्याचे देशमुख ते मारले गेले. बाजी पासलकर हे शिवाजी महाराजांच्या आजोबांच्या वयाचे होते. कारण बाजी पासलकरांचे जावई कान्होजी जेधे आणि शहाजीराजे समवयस्क होते. आणि बाजी हा जो बाजी होता म्हणजे ज्यांचा मुलगा तो आणि शिवाजी महाराज हे एका वयाचे होते. तर या पोरखेळात आजोबा मंडळी सामील होत होती. म्हणजे सामील व्हावं असं वाटलं त्यांना. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी कुठलं फार खास असं कर्तृत्व दाखवलेलं नव्हतं. ती लढाई तिथे झाली, महाराजांच्या बाजूनी झाली. शिरवळ गेला होता तोही परत ताब्यात घेतला. त्या बाजी हैबतरावला मारलं तिथे. आणि हा किल्ला दिलेल्या वचनाप्रमाणे परत केला. तर एक 15 वर्षाचा मुलगा एखाद्या किल्लेदाराला हे सगळं समजावून सांगू शकतो आणि त्यांच्याकडनं आपल्याला ते काय काम करायचं ते करून घेऊ शकतो. हे अद्भुत आहे. आणि 14-15 वर्ष वय आहे त्यांचं. तर हे दुर्गकरणाचा पहिला टप्पा असं मी समजतो. आपण काही पारदर्शिका बघूया. आणि अरे मार घ्यायचं नाही का, सॉरी. हा महाराष्ट्राचा विद्यमान नकाशा आज नाही उद्या बेळगाव येणार आहे आपल्याकडे, येईल, नकाशा बदलेल. तर हा कशा करता दाखवला का? आम्हाला काय महाराष्ट्र माहीत नाही काय? तर महाराष्ट्र माहिती आहे, पण हे पुणे, सातारा आणि थोडासा नाशिकचा भाग असं एक चिंचोळ राज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं होतं. ते या नकाशात साधारणपणे हा नाशिकचा काही भाग, नगरचा फारसा नव्हता भाग, पुणे जिल्ह्याचा काही भाग पण शिवनेरी नाही, आणि रायगड जिल्ह्यातला काही भाग, सातारा, एवढंच त्यांचं राज्य आहे. त्यामध्ये
आपल्याला असं दिसतं की त्यांनी हे इथे पुणे आहे, हा पुरंदर तालुका, आणि या इथे साधारणपणे तो पुरंदर किल्ला आहे. म्हणजे पुरंदर तालुक्याचं नाव असलं तरी त्याचं तालुका मुख्यालय सासवडला आहे. तर म्हणजे अंतर किती काही फार नाही आहे अंतर. म्हणजे या एवढ्याशा राज्यातल्या प्रगतीची हा माणूस पहिल्यापासून काळजी घेतोय. मग हे तुमचं राज्य आहे, मी केवळ नावापुरता तिथे आहे असं त्यांना जे पहिल्यापासून मनावर ठसवायचं होतं ते यशस्वी झालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर खरं मी याच्यावर जर बोलत बसलो ना तर 1.5-2 तास बोलू शकेन असं हे सगळं प्रकरण आहे. शिवाजी महाराजांनी 45 सालाच्या सुमाराला तोरणा किल्ला ताब्यात घेतला. त्याच्या आधी मगाशी मी सांगितलं त्यामुळे कोंडाणा, रोहिडा म्हणजे विचित्रगड, शिरवळचा सुभान मंगळ असे काही किल्ले होते. पण त्यांनी तोरणा किल्ल्यावर ताबा मिळवला, त्याची दुरुस्ती करायला काढली आणि त्यांना सोन्याच्या मोहरा भरलेले हंडे मिळाले. मी असतो तर लगेच एवढी केलं असतं किंवा म्युच्युअल फंडात गुंतवलं असतं. या माणसानी हा समोरचा एक डोंगर त्यांच्या डोळ्यात भरला. म्हणजे या इथे हा जो दांड आहे हा सुवेळा माची, सॉरी हा संजीवनी माचीचा, ही पद्मावती माची, हा डुबा आणि सुवेळा माची. तर या संजीवनी माचीतनं आळू दरवाज्यातनं बाहेर पडलं, या दांडाने सरळ गेलं की 1-3-4 तासामध्ये आपण तोरण्यावर पोहोचतो. हा औरंगजेब राजगडावरनं निघाला 17 नोव्हेंबरला, 22 नोव्हेंबरला तोरण्याला पोहोचला. फास्ट त्याची सगळं होतं. तर राजगडावर काही नव्हतं. तो मुरुंब देवाचा डोंगर, ब्रह्मदेवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो. शामरूप पर्वत असाही त्याचा उल्लेख मिळतो. हा 15 वर्षाचा मुलगा, मी इथे महाराजांचा अधिक्षेप करत नाही आहे, त्यांच्या वयावर मला जास्त तुम्हाला लक्ष वेधायचं आहे. या मुलांनी काय स्वप्न डोळ्यापुढे उभं करावं स्वतःच्या. वय 15 म्हणजे दुर्ग बांधणीतला प्रचंड अनुभव नाही, त्यांचं उत्पन्न कमी होतं, त्यामुळे दुर्ग बांधणी तज्ज्ञांची फौज त्यांच्याकडे होती नाही. विपुल पैसा होता नाही. जिथे आपण पैसा खर्च करतोय ते ठिकाण आपल्याकडे राहील का काही लवकरात लवकर ते जाईल दुसऱ्याकडे माहिती नाही. फॉरेन कोलॅबोरेशन नाही आणि जागतिक बँकेचं कर्ज नाही. अशा परिस्थितीत 20 लाख घनमीटर, घनफूट नाही घनमीटर, केवढं प्रचंड आहे ते. एवढे दगड याच्या बांधकामासाठी वापरलेले आहे. 15 वर्षाचा मुलगा अनुभव नसलेला असा एक किल्ला बांधतो. पण त्या बांधलेल्या किल्ल्यावर त्यांचा विश्वास एवढा आहे की 1647 ते 1672 25 वर्ष हा राजा त्या किल्ल्यावर राहिलाय, स्वनिर्मित किल्ल्यावर राहिलाय. एखादं घर पडायला आलं असेल, चांगलं बांधलं गेलं असेल तर आपण राहणार नाही तिथे. 25 वर्ष त्यांचं आयुष्य 50 वर्षाचं, 30चा जन्म 80चा मृत्यू, यातलं 50 पैकी 25 वर्ष राहिले हे या स्वनिर्मित किल्ल्यावर राहिले. म्हणजे आपण केलेलं काम किती पक्क आहे, सरकारी काम असून किती पक्क आहे हे त्यांना माहिती होतं. आणि त्यांनी तो राजगड बांधून अनुभव मिळवला. या अनुभवाचा फायदा पुढे खूप झाला. मी मधनं असं जरा डायव्हर्शन्स पण घेणार आहे. मी अनेक परदेशी अभ्यासकांना किल्ले दाखवले. त्यात व्हर्जिनिया फास नावाच्या एक विदुषी इंग्लंडमधनं आल्या होत्या. त्यांचं आपली धारिणी फाईलच्या आकाराचं जवळजवळ 400 पानाचं पुस्तक पूर्ण आर्ट पेपरवर छापलेलं, फोर्ट्स ऑफ इंडिया, त्या महिलेला मी महाराष्ट्रातले अनेक किल्ले दाखवले. राजगड पाहून आम्ही खाली आलो. खाली आल्यावर त्या बाई अगदी आता गाडीशी आलो आम्ही, त्या बाईंनी दार उघडलं गाडीचं आणि परत लावलं.
बहुतेक यांची पर्स वर राहिलेली असणार आणि ते परत पाठवणार, ते जाऊन घेऊन या. त्यांनी ते दार बंद केलं, असं मागे बघितलं आणि म्हणाले, प्रोफेसर, दिस इज नॉट ॲट ऑल अ फोर्ट, इट इज अ किंग ऑफ फोर्ट्स. मी म्हटलं, बाई ग, माझ्या राजानी हा किल्ला ज्या वेळेला बांधला त्याच वेळी त्याचं नाव ठेवलंय गडांचा राजा, राजगड. 300 वर्षानंतरचा एक अभ्यासक असं मत प्रदर्शित करतो एका 15 वर्षाच्या मुलांनी बांधलेल्या किल्ल्याबद्दल. म्हणजे त्यांची जी काही झेप आहे ती विचारांच्या आणि काळाच्या पुढची आहे. तर दुर्गकारणामध्ये भक्कम दुर्ग बांधणी हाही एक पैलू आहे, त्याच्यावर मी फार भर देणार नाही आहे. हा तो राजगड किल्ल्याचा नकाशा हा गोवेकरांच्याच पुस्तकातला आहे. तर हा बाले किल्ला, ही पद्मावती माची, संजीवनी माची, हा डुबा, ही सुवेळा माची, आणि ही जी संजीवनी माची आहे ही शिवरायांनी जे दुर्ग बांधले त्या दुर्ग बांधणीतला परमोच्च आविष्कार म्हणजे संजीवनी माची. अफलातून प्रकरण आहे. त्याचा अभ्यास करायचा झाला तर 5-10 वेळेला, मग ती छोटी नाही हो, 2-2.5 किलोमीटर लांबीची माची आहे. तर ते आपल्या त्याचं बांधणी, अशी बांधणी संबंध जगात नाही कुठे. कारण तो जो भाग आहे तो भाग सहज खालनं चढून येण्याजोगा आहे. तोफा आणता येतील शत्रूला, त्यामुळे त्याच्यापासून कसं संरक्षण करायचं. मग ती दुहेरी वक्ररेषांकित नाळयुक्त तटबंदी असलेले ते बांधणी अशी जगात कुठे नाही. मी जे काय 200-500 किल्ले बांधलेले असतील कुठेही नाही बघायला मिळाली मला. ती इथेच आपल्याला बघायला मिळते आणि ती इतक्या लहान वयातल्या मुलांनी केलेली. आता शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कोणता अवघड प्रसंग आला तर सगळे अवघडच प्रसंग होते. म्हणजे मी नेहमी म्हणतो की शिवाजी महाराजांना उंबरगड सहजरित्या ओलांडता यायचा, घराचा उंबरा, आणि मग काय विपुलाची पृथ्वी. मग कधी दक्षिण दिग्विजय असेल, कधी उत्तर दिग्विजय असेल, कधी कोकण स्वारी असेल, उंबरगडाने त्याला कधी अडचण नाही केली. आता उंबरगड म्हणजे घराचा उंबरा. तर मला शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला पहिला खूप मोठा घातक प्रसंग म्हणजे अफजल खानाची स्वारी. झालं काय, त्यावेळेच्या आणि आजच्याही महाराष्ट्रामध्ये 3 आंतरराष्ट्रीय बंदरं होती. एक होतं महाड सावित्री नदीवरचं, दुसरं राजापूर, तिसरं दाभोळ. दाभोळ अगदी समुद्रकिनारी, राजापूर आत आहे. त्या बंदरातनं आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा. आणि आदिलशाही ही एक आर्थिक सत्ता होती. या व्यापारावर महसूल जो कर रूपाने मिळायचा त्याच्यावर आदिलशाही पोचली जात होती. शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये ज्या वेळेला जावळी जिंकली, नोव्हेंबरमध्ये जिंकली, फेब्रुवारी पर्यंत ते जावळीमध्ये आहेत. ते महाबळेश्वरचे पॉइंट्स बघत नाही हिंडले, जावळी उलटी पालती त्यांनी पार केली. आणि मोरोपंत पिंगळ्यांना, त्यावेळी ते पेशवा झालेले नव्हते, मोरोपंत पिंगळ्यांना सांगितलं, या घोरप्या डोंगरावर नूतन किल्ला उभारणे. थोडा अनुभव राजगड उभारण्यामुळे होता पाठीशी. काहीशे वर्ष जावळीचे चंद्रराव मोरे, चंद्रराव ही पदवी आहे बरं का, ही काही नाव नाही येते, ही पदवी आहे. तर चंद्रराव मोरे ते जावळीतनं राज्य करतायत. हा व्यापार सुखाने चालू आहे. महाडवरनं तो आंबेनळीच्या घाटाने, मग वाडा कुमरोशीला येऊन एकतर रतोंडीच्या घाटाने वर जायचा किंवा इकडे महाबळेश्वरच्या दिशेने जायचा. तर त्यांना या घोरप्या डोंगरावर किल्ला उभारावा असं नाही वाटलं. महाराजांनाच का वाटलं असं? या प्रश्नांची उत्तरं मी शाळेमध्ये असताना, मला माझे विद्यार्थी काय म्हणतात मला माहीत नाही, पण मला उत्तम शिक्षक होते. 5वी मध्ये मला एक शिक्षक होते, यशम लेले, यशवंतराव लेले.
ते सध्याच्या पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीमध्ये संत्रिका नावाचा जो विभाग आहे त्याचे ते प्रमुख आहेत. 85-86 वय आहे काही. तर ते माझे गुरु आहेत, म्हणजे गुरुस्थानी असलेली व्यक्ती आहे ती. पहिल्या दिवशी वर्गात आल्यावर त्यांनी सांगितलं, आता त्याही वेळेला मी बावळट होतोच, त्यांनी सांगितलं तुम्हाला ज्या क ची बाराखडी येईल तिची उत्तरं तुम्ही शोधाल त्याला तुम्हाला काही अवघड राहणार नाही. त्याच्या घडीच्या पाट्या असायच्या, 4 फेसेस असलेल्या त्या पाट्या, स्लेट पाट्या असायच्या. तर मी आणि माझ्या अनेक मित्रांनी ते व्यवस्थित रेघा आखून क का की की कु कु के कम कहा, ही पाटी ती पाटी, 4ही पाट्या भरून दुसऱ्या दिवशी आपल्या बेंचवर त्या पाट्या ठेवलेल्या. लेले सर आले, बघितलं हे काय केलं तुम्ही? म्हटलं काल नाही का तुम्ही सांगितलं की ते क ची बाराखडी आली की ती गणिताच्या लाल रेघेची भीती वाटायची हो. ते सगळं येतं म्हटल्यानंतर गणित लाल रेखता येणार नाही ना. म्हणजे हे नाही की क ची बाराखडी, का, कधी, कसं, कशाला, कशावरून हे प्रश्न तुम्हाला पडतील आणि त्यांची उत्तरं तुम्ही शोधाल तेव्हा तुम्हाला जगात काही अशक्य राहणार नाही. तर ती क ची बाराखडी मी अजून गिरवतोय. तर हा मगाशी जो आपण राजगड पाहिला त्यानंतरची ओझरची स्लाइड पाहिली प्रतापगडाची, ती परत आपण बघणार आहोत. महाराजांनी प्रतापगड उभारला, जावळीतल्या मोऱ्यांना त्याची गरज लागली नाही तरी यांनी उभारला. किल्ले उद्घाटनाची पाटी तरी लागते ना आपली, यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या शुभ हस्ते, नंतर काय ते सोडून द्या, यांच्या उपस्थितीत अशा त्या पाट्या असतात. तर तशा पाट्या लावाव्यात म्हणून त्यांनी किल्ले बांधले का? तर नाही. त्या किल्ल्यावर जर एखादं लष्करी ठाणं असेल तर महाड बंदरातून आंबेनळीच्या घाटाने येणारा आणि पार घाटाने येणारा सगळा व्यापार त्या प्रतापगडावर उभं राहून कंट्रोल करता येईल. म्हणून 56 साली जावळी ताब्यात आली, 58 साली बांधून पूर्ण झाला. हे सगळं मी बोलेन ते 1600 असेल बरं का. जेव्हा वेगळं असेल तेव्हा मी 1700, 1800, 1900 म्हणेन. हे सगळं 1600 साल असेल, 1600 पुढचं. तर 59 साली त्याची परीक्षा झाली अफजल खान. का झाली? तर हा महाड बंदरावरचा येणारा महसूल आदिलशाहीचा बंद झाला. साहजिकच आदिलशाह चिडला. त्यावेळेला जरी तो सिकंदर मेलेला होता तरी अली ते बारकं पोर होतच ना, ती बडी बेगम होतीच. त्यांनी तो किल्ला बांधल्यामुळे हे सगळं होत आहे. तर आता या माणसाचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. मग त्यांनी नेमणूक केली अफजल खानाची. एवढे सरदार होते, अफजल खानाचीच का केली हो? हा सुभा जो आहे जावळी, त्याच्या शेजारचा सुभा म्हणजे वाईचा सुभा, शेजारी आहेत हे. म्हणजे फक्त ते पसरणीच्या घाटामुळे ते दोन वेगळे सुभे झाले. आपल्या घरात काय चाललंय त्यापेक्षा शेजारच्या घरात काय चाललंय आपल्याला जास्त चांगलं माहिती असतं. तसं अफजल खानाला जरी तो वाईचा सुभेदार होता तरी जावळीच्या खोऱ्यातली सगळी बित्तम बातमी त्याच्याकडे असायची. म्हणून अफजल खानाला पाठवला. ते 10 नोव्हेंबर 1659 जे काय व्हायचं ते झालं. खरं तर एवढा मोठा दैत्य मारल्यानंतर महिनाभर जेवणावळी घातल्या पाहिजेत, पण नाही. 10 नोव्हेंबरला दुपारी हा प्रसंग झाला. 11 नोव्हेंबरला वाईमध्ये आहेत राजे. सैन्याच्या 3 तुकड्या केल्या. नेतोजी पालकर, नेताजी नाही, नेतोजी पालकराला विजापुरावर पाठवलं, दोरोजीला राजापुरावर पाठवलं आणि स्वतः पन्हाळ्याच्या दिशेने गेले. या इथे आपल्याला हे क्षेत्र महाबळेश्वर दिसत आहे. त्यानंतर आपल्याला या इथे ज्याला आपण मालकम पेठ म्हणतो ते महाबळेश्वर दिसत आहे. हा रणतोंडीचा घाट. आणि रणतोंडीच्या घाटाने जर तुम्ही कधी चढून आला, मी चढून आलोय, हे जवळजवळ सगळे घाट मी एकदा तरी चढलो किंवा उतरलोय. इतका कठीण वाटायचा की तोंड रणवेलं व्हायचं, म्हणून तो रणतोंडीचा घाट. तर हा रणतोंडीचा घाट आहे. आणि या इथे ही जावळी जी आहे ती अशी आतमध्ये आहे. त्यामुळे आणि मगाशी मी ते कुमरोशी वाडा या गावाचा उल्लेख केला. आणि या बाजूला हा प्रतापगड आहे आणि या इथे तो पार घाट आहे. तर आता हे उत्पन्न आपल्याला परत मिळवायला पाहिजे. ते तर राहिलं बाजूलाच.
पण शिवाजी महाराजांनी जो हे पुणे हा सातारा या इथे साधारणपणे ते महाबळेश्वर येईल आणि हे कोल्हापूरला पन्हाळा आहे तिथे त्यांनी स्वारी करायचं ठरवलं. त्यावेळचा प्रतापगड आणि पन्हाळा याच्या दरम्यान जवळजवळ 15 किल्ले आहेत. मग तो चंदन वंदन अनेक वैराट असे बरेच किल्ले आहेत. शिवाजी महाराज हे पकडले तरी जातील किंवा मारले जातील याची सगळ्यांना खात्री होती, फक्त अफजल आणि महाराजांना नव्हती. झालं लोकांच्या अपेक्षेपेक्षा उलट. तो अफजल खान तिथे मारला गेला ज्यांनी औरंगजेबाला एकदा पकडलं होतं, ज्यांनी कस्तुरी रंगाला त्याचा दगाबाजी करून खून केला होता. शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी त्याचा कनकगिरीच्या युद्धात दोघं आदिलशाकडनंच लढतायत आणि तोफेचा गोळा बरोबर त्या संभाजीच्या बाजूला मारला आणि संभाजीराजे मेले. असा हा दगेबाज अफजल खान त्यांनी मारल्यानंतर ते सैन्य घेऊन निघालेत पन्हाळ्याच्या दिशेला. वाटेमध्ये हे जे बारीक बारीक 15 किल्ले आहेत, या 15 किल्ल्यांचं व्हेकंट पोझेशन त्यांना मिळालं. कसं काय मिळालं? तर या सगळ्या किल्ल्यावरची लढाऊ फौज अफजल खानाच्या सैन्यात आलेली होती आणि बाजार मुळगे आचार पाणकेच वर किल्ल्यांवर राहिलेले होते. आता अफजल खानाला मारून राजे इथे आले, वरच्या लोकांना काय करावं सुचेना, त्यांनी किल्ला देऊन टाकला. ही संधी परत कधीही आयुष्यात मिळणार नव्हती म्हणून ते पन्हाळ्याला गेले. म्हणजे लॉजिस्टिक्स किती परफेक्ट आहे हे बघायला पाहिजे आपल्याला. खरं तर या इथे प्रतापगड येईल, या इथे साधारणपणे नाशिक तेवढ्याच अंतरावर आहे. नाशिकाकडे का नाही गेले? कारण आता महाराजांचा डोळा त्या राजापूर आणि दाभोळवर होता. ती 2 आंतरराष्ट्रीय बंदर होती, तिथला महसूल मला मिळाला पाहिजे म्हणून ते पन्हाळ्याला गेले. दुसरी गोष्ट, नाशिककडे मोगलांचं राज्य होतं, त्यांचा त्यावेळेचा खरा शत्रू आदिलशाह होता. त्यामुळे आदिलशहाचा पन्हाळा जर आपल्याला ताब्यात मिळाला तर राजापूरवरनं येणार आणि दाभोळवरनं येणारा व्यापारी रस्ता हा पन्हाळ्याच्या खाली वाघबीळ म्हणून जो भाग आहे त्या भागातनं विजापुराकडे जातो. त्याच्यावर जर आपला हुकूमत निर्माण झाली तर आदिलशाही मातीच्या ढेकळासारखी विरघळून जाईल म्हणून त्यांनी प्रतापगडावरनं पन्हाळ्याच्या दिशेने धाव घेतली. पण याच्यावर विजापुरातनं सैन्य चालून येऊ शकेल म्हणून नेतोजीला तिकडे पाठवला की ते जे सैन्य आहे ते नेतोजीशी लढत राहील, नेतोजी पालकराशी. आणि अफजल खानाची काही लढाऊ जहाजं ही दाभोळच्या बंदरात होती, ती फौज इकडे येऊ नये म्हणून तिथे दोरोजीला पाठवलं. म्हणजे दोन्ही बाजू निष्कंटक केल्या आणि पन्हाळागडावर गेले. 28 नोव्हेंबरला महाराज पन्हाळगड जिंकून ताबा घेतलाय त्यांनी. 10 नोव्हेंबर अफजलचं निर्दालन, 28 नोव्हेंबर महाराजांनी पन्हाळा जिंकला. या 18 दिवसात 15 किल्ले, हेही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जायला पाहिजे. असे पराक्रम नाही केले हो कोणी. आमचा राजा आम्ही समजून घेतला पाहिजे, तो लोकांपुढे मांडला पाहिजे. हे दुर्ग कारण आहे. केवळ 4 किल्ले बांधले म्हणजे दुर्ग कारण नाही झालं. कोणत्या किल्ल्याची नाजूक स्थिती केव्हा होणार आहे याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे ते किल्ले ताब्यात घेणं. तर 15 किल्ले जिंकायला किती आपल्या औरंगजेबाला 27 वर्ष लागली होती. हे वेकंट पोझिशन्स परत कधीच मिळणार नव्हती आणि ती मिळाल्यामुळे प्रतापगड ते पन्हाळा एक कॉरिडॉर मिळणार होता, एक संचार टापू मिळणार होता. म्हणजे पन्हाळ्याशी आपला संबंध थेट राहू शकणार होता. कारण राजगड आणि प्रतापगड जोडलेले होते. ते राज्यात आणखीन पुढे दक्षिणेत पन्हाळ्यापर्यंत गेलं की हे होईल. मग ते सिद्धी जव्हर ते सगळं प्रकरण तुम्हाला माहिती आहे, ते जे काय आहे ते सगळं झालं. काय आहे, मी दुर्ग कारणावर बोलणार आहे, इतिहासावर बोलणार नाही आहे. महाराज त्या यातनं सुटले, विशाळगडावर आले तर दुसरा दैत्य आला होता पुण्यामध्ये. लाल महाराजच येऊन बसला होता.
त्याला संपवणं खूप महत्त्वाचं होतं, त्याला हाकलून देणं फार महत्त्वाचं होतं. आणि मग ते विशाळगडावरनं राजगडावर आले, मातोश्रींची भेट घेतली. आणि हे सगळं प्रकरण चालू असताना, म्हणजे मी 10 नोव्हेंबर सांगितली तुम्हाला तारीख, त्याच्या आधी एक 15-20 दिवस शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई साहेब, संभाजीराजांच्या मातोश्री, या राजगडावर मृत्यू पावल्या होत्या. तरी दुखवट्याच्या सभेला ते नाही गेले. हे परत जमणार नाहीये, नाहीतरी पत्नी गेलेलीच आहे, तर आपण ते नंतर करू, आधी राजकारण. तर या वेळेला परत एकदा डिटुरिंग, रायगडावरचा जो शिव स्मरण दिन पहिला साजरा झाला 1896 मध्ये लोकमान्य टिळकांनी केला. त्यावेळेला लोकमान्य टिळकांना त्यावेळच्या गव्हर्नरची, म्हणजे आपल्याकडे पद्धत तशीच आहे बरं का, ती गव्हर्नरची मनधरणीच करावी लागते. तो महाबळेश्वरला येऊन थांबला होता. हे त्या गव्हर्नरला जाऊन भेटले आणि म्हणाले आम्ही शिव उत्सव करणारच आहोत, तुम्ही परवानगी देऊन टाका ना. आणि मिळवली. ते येत असताना त्यांना एक तार मिळाली, म्हणजे असली नाही, पूर्वी त्या तार म्हणून एक प्रकरण होतं. ती तार आली, टिळकांचा मोठा मुलगा वारला होता. ते म्हणाले शिवकार्य आधी, मग मी पुण्याला येतो. तर हे महाराजांनी घालून दिलेले धडे आपले मोठे नेते आत्तापर्यंत पाळतायत, की पहिलं राष्ट्रकार्य, नंतर बाकीचं. तर या शिवाजी महाराजांनी त्या शाहिस्तेखानाची जी काय शास्त करायची ती केली. आता दिलेर खान आणि मिर्झा राजे जयसिंग आले. पुरंदरचा तो अपमानास्पद तह झाला 65 सालचा. त्यावेळेला त्याच्या थोडंसं आधी आदिलशाहीकडनं आपण या शाहिस्तेखानाचे जे काय करायचे ते करेपर्यंत आक्रमण होऊ नये म्हणून पन्हाळगड देऊन टाकला या कर्नूलच्या नवाबाला, म्हणजे सिद्दी जोहरला. आणि आदिलशाह चिडला त्याच्यावर की तू काहीतरी लाच खाल्लीस, त्याला सोडून दिलं जातो, तो रिकामा पन्हाळगड घेतला काय नाही काय, ते शिवाजी कुठे आहे, तो केव्हाच तुमच्या ताब्यातून सुटून गेलेला आहे. हे त्या आदिलशाहला आवडलं नाही. मग त्या सिद्दी जोहरने आत्महत्या केली, सोडून देऊ आपण. आता हा पन्हाळगड म्हणजे परत त्या व्यापारावर कंट्रोल जयसिंगाला पाहिजे होता. मोगलांच्याकडे त्यांना तो कर गोळा करायचा होता. म्हणून शिवाजी महाराज मोगलांतर्फे त्या पन्हाळगडच्या स्वारीवर गेले. त्यावेळेला योग्य वेळेला नेतोजी पालकर पोचले नाहीत, म्हणून समयास का पावला नाहीत असं त्यांचं ते झालं. नंतर मग नेतोजी पालकर रुसून आदिलशाहकडे निघून गेले. नंतर त्यांना पकडलं गेलं. मग ते परत दिल्लीला पाठवलं गेलं, आग्र्याला नाही दिल्लीला पाठवलं गेलं. तिथे त्यांचा धर्म बदलला, मोहम्मद कुली खान झाला, काबूलच्या स्वारीवर ते गेले. ते सगळं माहिती आहे आपल्याला, सगळं तो इतिहास माहिती आहे. तर या किल्ल्यावर हुकूमत मिळवली की काय काय फायदे होतात हे जयसिंगालाही माहिती होतं. तो दिल्लीतला माणूस, राजस्थानातला माणूस, पण त्यांना हे माहिती होतं. पण त्यावेळेला तो मोगलांकडे काही पन्हाळगड गेला नाही. नंतर मग ते दिल्लीची जे काय, आग्र्याची जी काय भेट झाली, त्यातनं ती सुटका झाली. महाराज परत आले. 1670 ते 1600 जवळजवळ 72, ते आले 68 सालीच. पण महाराजांनी सैन्य गोळा केलं. आणि तर सैन्य गोळा करणं म्हणजे काय माणसं नाही गोळा करायची, ती काय सभा नाही आहे. त्यांना शस्त्र द्यायला लागतात. ते शस्त्र तुटलं तर पर्यायी शस्त्र द्यावं लागतं. घोडदळातलं असेल तर त्यांच्या घोड्याची सोय करावी लागते. घोड्याची सोय केली तर त्याच्या खुराकाची सोय करावी लागते. औषधोपचार हे सगळं करणं भाग आहे. आणि मग तानाजींनी पहिला सिंहगडचा घास घेतला. परत कोंडाजी फर्जंदानी, तो सिनेमा पाहिला, मी सिनेमा नाही पाहत त्यामुळे मला वेळ नसतो तेवढा. ते कोंडाजी फर्जंदानी 60 माणसांसह जाऊन तो पन्हाळगड जिंकून घेतला. आता ही घटना झाल्यानंतर 72 सालची घटना आहे पन्हाळगड घेतल्याची. कोंडाजी फर्जंदानी एकही आदिलशाही स्वारी महाराजांवर झालेली नाहीये.
का नाही झाली? पन्हाळा ताब्यात गेला त्यामुळे राजापूर दाभोळचं उत्पन्न बुडालं, प्रतापगड बांधलेला असल्यामुळे महाडचं उत्पन्न बुडलं. म्हणजे अर्थकारण आणि दुर्गकारण यांची योग्य सांगड घातली की यश कसं मिळतं हे महाराजांनी दाखवून दिलं. तेव्हा कोणचं ठाणं आपल्याकडे असायला पाहिजे आणि ते का असायला पाहिजे, तिथे नसेल दुर्ग तर आपण दुर्ग बांधला पाहिजे, हे सगळं प्रकरण म्हणजे दुर्गकारण. या ही प्रतापगडची लढाई खरं हेही बोलता येईल. कॅप्टन ग वा मोडकांचं एक प्रतापगडचे युद्ध 350 पानाचं पुस्तक आहे आणि 15 नकाशे आहेत त्या. तर त्या आणि ते स्वतः कॅप्टन होते ब्रिटिश सैन्यामध्ये. त्यामुळे सैनिकी दृष्टिकोनातून ही लढाई कशी खेळली गेली, काय डावपेच आखले गेले, ते यशस्वी कसे ठरले, असं ते सगळं या इथे आपल्याला बघायला मिळतं. आता हे इथे जे खानाचे 150 आश्रम किंवा हे पारसोन पेठपार, खानाचं पायदळ तोफखाना कोयनेच्या काठावर, हे सगळं ज्या तुम्ही तिथे 1-1.5 महिना हिंडून पाहाल त्या प्रतापगडचं जिओ पॉलिटिकल म्हणजे भूराजनैतिक स्थान हे आपल्या लक्षात येतं. आणि मग तिथे तो किल्ला बांधणं किती शहाणपणाचं होतं हे आपल्याला उलगडतं. पण तुम्ही त्या भागात गेलाच नसाल, महाबळेश्वरवर तो दिसतोय ना, तो प्रतापगड, वा 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 छान. नाही, प्रतापगड जाऊन पाहायला पाहिजे, प्रतापगडचा मुलूक धांडवळला पाहिजे. आणि मग हां, मोरोपंत पिंगळे इथे होते, अंबीरराव इथे होते, जी काय मंडळी होती त्यांच्या जागा आपण बघितल्या की शत्रू सैन्याला दिसणार नाही पण त्यांच्या जवळ असतील अशी ती सगळ्या जागा आहेत. खूप तो रोमहर्षक सगळा प्रसंग आहे. पन्हाळगड, तर पन्हाळगडची ही अत्यंत प्रसिद्ध अशी इमारत आहे, सज्जा कोठी. हां, आता हे चुकून थोडंसं पुढे मागे, कारण ते काय ज्या पारदर्शिका तिथे लावल्या गेल्या त्या सिक्वेन्स, कारण मी माझ्या मनाने मला पाहिजे तसं हिंडतो आणि बोलतो. इथे हे असं रेडीमेड मिळालं तर माझ्या बोलण्यामध्ये ते थोडं पुढे मागे झालं आहे. ज्यांनी हे सगळे श्रम केले त्यांना मी म्हणजे त्यांची क्षमा मागतो. पण हा पुरंदर, हा इथे दिसतोय, हा वज्रगड, हा पुरंदरची राजगादी, आणि इथे ज्याच्यावर उभं राहून हा फोटो काढला की केदारेश्वर. एक प्रचंड असं हे पुरंदर हे प्रकरण आहे. आता पुरंदरवर मनासारखं भटकता येत नाही. तो किल्ला सैन्याच्या ताब्यात दिलेला आहे, त्यांनी असं कुंपण घालून दिलं आहे आणि त्या कुंपणातनं जायचं आणि त्या कुंपणातनं परत यायचं. बाहेर जर तुम्ही त्यातनं पडलात तर तुम्हाला ते 2 दिवस तिथे खोली आहे, मी राहिलो नाही तिथे, पण ते 2 दिवस तिथे पाहुणचार करतात आपला. तर ते नाही, ते आता मनासारखं नाही. पण मी 59 साली पहिल्यांदा पुरंदर पाहिला, त्यानंतर इतके वर्ष पाहतच होतो. त्यामुळे सगळे पुरंदरचे खाच्याखोच्या मला माहिती आहे. तर हा पुरंदर हाही खूप, पण तो महाराजांनी बांधलेला किल्ला नाही आहे. तो कार्यालय भाड्याने घ्यावं तसं ते भाडं काय दिलं मला माहीत नाही. पण ते ते भाड्याने घेतला किल्ला, तो काम झाल्यावर परत केला. म्हणजे हा मुलगा शब्दाचा पक्का आहे हे शत्रूला देखील कळलं. आपली इमेज बिल्डिंग हाही दुर्गकारणातलाच एक भाग आहे, तो त्यांनी करून दाखवला. पुढच्या दिवाळीत त्यांनी तो ताब्यात मिळवला, हा भाग वेगळा. तो कसा मिळवला ते सोडून देऊ. त्यांची तो सरनाईक वारले, त्यांची 4 मुलं भांडायला, तू किल्लेदार का मी किल्लेदार. हे दिवाळीच्याच दिवशी ते पुरंदरवर गेले आणि ते म्हणले काय कारणे येणे केले. ते म्हणले पोस्ट मागायला आलो. मग या राहा. त्यांनी किल्ल्यावर जेवढी शिबंदी होती त्याच्यापेक्षा जास्त शिबंदी त्यांनी बरोबर आणली होती आणि त्या सगळ्या लोकांच्या मुसक्या बांधल्या आणि सांगितलं हा किल्ला आता माझा आहे, तुम्हाला हवी असेल तर सरदारकी देतो, 50,000 देऊ का 70,000 देऊ. आणि त्या 4ही मुलांना, त्या सरदारकांच्या मुलांना आपल्या सैन्यात नोकऱ्या दिल्या. त्यांनी प्रामाणिकपणे स्वराज्याची सेवा पण केली आहे बरं का. तर हे पुरंदरच्या एकंदर या सगळ्या म्हणजे सगळी ठिकाणं हे जे मुरारबाजी आहे ना, तर आपण या सगळ्या महापुरुषांचा किमान नावं तरी आपण नीट लिहिली पाहिजे, नावं तरी नीट घेतली पाहिजे. या व्यक्तीचं नाव होतं मुरार, त्याच्या वडिलांचं नाव होतं बाजी, बाजीच्या वडिलांचं नाव पण मुरार होतं, कारण आजोबांचं नाव नातवाला ठेवायचं, तो जर दिवंगत झाले असेल तर ही पद्धत होती त्यावेळची. तो मुरार बाजी नाही आहे, तो मुरार बाजी
देशपांडे आहे. हां, कारण त्यांचे वंशज माझ्या चांगले परिचयाचे आहेत. गेल्या वर्षी आम्ही रायगडावर त्या पोलिसांचा सत्कार केला आहे. त्यानं सगळी वंशावळ दाखवली. ते म्हणले हो बरोबर आहे, हे तुम्ही मुरारबाजी लिहू नका, तुम्ही मुरारबाजी MB. हां, तर ते मुरारबाजीचं ते शौर्य सगळं माहिती आहे आपल्याला. आता 72 साली बहुधा, नक्की तारीख माहीत नाही आपल्याला, कागद नाही त्याचे उपलब्ध झाले, जो किल्ला आपण बांधला, ज्या किल्ल्यावर आपण 25 वर्ष राहिलो, त्या राजधानी राजगडावरनं महाराज नव्या किल्ल्यावर गेले, रायरीच्या किल्ल्यावर गेले. तिथे त्यांनी अनेक इमारती बांधून घेतलेल्या होत्या, अतिशय भक्कम असं. म्हणजे मी या परदेशी लोकांना ज्यावेळी किल्ले दाखवतो ना, त्यात त्यांना शिवाजी, तानाजी, रायबान काय सगळे एकच असतात. मी जसं इंग्लंडमध्ये गेल्यावर एडवर्ड काय जॉर्ज काय माझ्या सारखेच असतात त्यांना ते नाही सांगत. ते ज्या वेळेला येतात त्यावेळेला बहुतेक वेळा ते राजस्थानातले किल्ले पाहून आलेले असतात. या व्हर्जिनिया पासने तीच चूक केली होती. तर मी व्हर्जिनियाशी माझं एकदा भांडण पण झालं, रायगडावरच झालं होतं. तर मी तिला म्हटलं बाई ग, ती म्हणाली हे सगळं असं डायलॅपिडेटेड. म्हटलं थांब, हे तुम्ही केलं. 1818 मध्ये तुमच्या 10 मेला तुम्ही हा रायगड जिंकलात. 40 साली तुम्ही या रायगडाची पाडापाड केली आहे. मुद्दाम ज्या वास्तू उभ्या आहेत त्या पाडायच्या, टाकी फोडायची, जायचे रस्ते उद्ध्वस्त करायचे. पण तुला मी जी गंमत दाखवली आहे इथे आत्तापर्यंत, ती राजस्थानातले किल्ले नाहीच आहेत. दे आर फॉर्टिफाईड पॅलेसेस. ते राजमहाल आहेत, त्याच्या भोवती तटबंदी आहे. आमचे किल्ले हे फायटिंग फोर्ट्स आहेत, लढाऊ किल्ले आहेत. आता एखादा माणूस जर लढायात भाग घेत असेल तर त्याच्याच अंगावर जखमा मिळणार ना. आमचा एखादा बुरुज पडलेला आहे म्हणजे कोणाचा तरी शत्रूचा तोगळा त्याच्याला पडलेला आहे, मग तो पडका बुरुजच माझं अभिमानाचं ठिकाण आहे. या किल्ल्यांवर माझं एक शिवरायांचे दुर्ग विज्ञान आणि आता तो दुर्ग जिज्ञासा अशी 2 आणखी पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये लढाऊ किल्ला म्हणजे काय, कोणत्या गोष्टी त्या बांधणीत असल्या की त्याला आपण लढाऊ किल्ला म्हणायचं. मला वाटतं मागच्या वेळेला मी त्याच विषयावर बहुतेक बोललो असेल, माझ्या लक्षात नाही येतं मी काय बोललो होतो. पण काहीतरीच बोलत नाही मी, जे काय बोललो होतं ते आत्ता माझ्या लक्षात नाही. तर त्या शिवरायांच्या दुर्गविज्ञानामध्ये एखादा किल्ला अधिक चांगला लढाऊ कसा करायचा हे सगळं मी वर्णन करून सांगितलेलं आहे. ते व्याख्यान माझं पहिलं पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत झालं, मग पुणे विद्यापीठात झालं, मग बाईस मंडळात झालं, आणि मग अनेक ठिकाणी झालं. तर ते ताऊन सुळाखून घेतलेलं ते आहे, त्यामुळे ते खोटं नाही आहे काही. तर आमच्या किल्ल्यांवर ज्या वेळेला आम्ही जाऊ त्यावेळेला आम्हाला सांगता आलं पाहिजे या किल्ल्याचा दरवाजा इथेच का, या दरवाजाच्या पायऱ्या इथेच का, या दरवाजाच्या पायऱ्या अशाच का. हे सगळं शिवरायांचं दुर्गविज्ञानमध्ये मी सांगितलेलं आहे. बहुतेक तो विषय मी ते मांडलेला आहे केव्हा तरी. कदाचित आपण जे किल्ल्यांचं प्रदर्शन भरवलं होतं, बाबासाहेब अध्यक्ष होते आणि मी त्यांच्यासमोर मी बोलत होतो. म्हणजे मला हसू येत होतं, काय आहे बाबासाहेबांचं किती दुर्दैव की कोण मला त्यांच्यासमोर येऊन बोलत आहे. पण त्यावेळेला बहुतेक मी हा विषय डोंबिवलीत मांडला होता. तर त्या दुर्गकरणावर आता मी तो भाग मी बोलणार नाही आहे. रायगडावर शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा प्रसंग घडला, तो म्हणजे त्यांचा राज्याभिषेक. शब्द बरोबर आहे, राजाभिषेक, राज्याभिषेक नाही. अभिषेक राज्याला झाला का राजाला झाला? राजाला झाला, मग तो राजाभिषेक आहे. राज्याला झाला असता तर तो राज्याभिषेक बरोबर आहे. चुकीच्या गोष्टी रूढ आहेत त्या आपण बदलल्या पाहिजेत आणि आपली भाषा जास्त अचूक केली पाहिजे. आपली टर्मिनॉलॉजी, आपले शब्द भांडार योग्य करून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी राज्याभिषेक असाच शब्द वापरतो. त्यावेळची जी काय तारीख होती त्या तारखेच्या वादात मी नंतर शेवटी बोलणार आहे, 1-2 मिनटं फक्त. तर त्या राज्याभिषेकानंतर प्रचंड खर्च झाला होता. खर्च
प्रजेवर कर लावून नाही वाढवायचा, शत्रूकडनं मिळवायचा. सुदैवानी त्यावेळेला शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी किंवा एकोजी, दोन्ही नावं त्यांची वापरलेली दिसतात आपल्याला. एकोजी राजे तंजावूरला होते आणि त्यांच्या दरबारात एक अत्यंत बुद्धिमान माणूस होता, रघुनाथ पंत. ते रघुनाथ पंत त्यांच्यावर रुसून शिवाजी महाराजांकडे आले आणि म्हणाले, महाराज एक गंमत तुम्हाला सांगतो. त्यावेळेचं राजकारण काय आहे हे दक्षिणेतलं आणि उत्तरेतलं त्या रघुनाथ पंतांनी महाराजांना सांगितलं. त्यावेळेला महाराज साताऱ्याच्या किल्ल्यावर आजारी होते, ताप होता, 6वा महिना साताऱ्याच्या किल्ल्यावर ते होते. तिथे रघुनाथ पंत जाऊन भेटलेले आहेत, नोंदी आहेत त्याच्या, म्हणून मी नक्की सांगू शकतो. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की आज असं हिंदू मुसलमान प्रचंड भांडणं, ज्यू आणि ते पॅलेस्टिनी प्रचंड भांडणं, तसं त्यावेळेला पठाणी गट म्हणजे उत्तरेतले आणि दख्खनी मुसलमान हे दोघंही मुस्लिमच, अर्थात हे शिया आहेत ते सुन्नी आहेत, तो भाग सोडून देऊ आपण, पण प्रचंड भांडणं होती त्यांची. त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की औरंगजेबाची मोहीम काबूल कंदहारकडे चालू आहे. हा दक्षिणेमध्ये जिंजीचा जो किल्ला आहे ना तो तुम्ही मिळवा. का मिळवा ते नंतर मी थोडे 5 मिनिटांनी नंतर बोलून त्याच्याबद्दल. तिथे जो नासिर महम्मद आहे तो किल्लेदार आहे, तो दख्खनी मुसलमान आहे. त्या आदिलशाहीमध्ये बहलोल खान, ते प्रतापराव गुजराचा तो बहलोल खान, तर बहलोल खान पठाण म्हणजे उत्तरी, तो वजीर झाला होता आणि त्यांनी एक लोधी या नावाचा एक सरदार हा जिंजी ताब्यात घेण्यासाठी पाठवला होता. पठाण्यांना तो दख्खनी मुसलमानांकडनं किल्ला पाहिजे होता. तर नासिर खान काही द्यायला तयार नव्हता, कारण हे आपल्या पायावर धोंड पाडून घेतल्यासारखं आहे. ते म्हटलं आपण आता तिकडे गेलो ना तो पैशाचा लालचावलेला आहे, आपण त्याला पैसे देऊन घेऊ ना किल्ला जिंजीचा, तुम्ही या इकडे. त्याच्या आधी तुम्ही एक गंमत करा. तर तानाशाह आहे ना, कुतुबशाह, तो त्या मूळच्या कुतुबशाहचा जावई आहे. बाकीच्यांसारखा तो हरामखोर नव्हता, पण चांगला होता जावई. तिथे ते पुत्र परंपरा खंडित झाली म्हणून तो कुतुबशाह आला होता, तानाशाह. त्याचे पदरी जे 2 दिव्य हिरे आहेत, एक आहे मादण्णा, तो त्यांचा वजीर आहे, आणि त्याचा भाऊ आकण्णा, हे आपल्या बाजूने येऊ शकतील. मी करतो खटपट. मोरोपंत पिंगळ्यांचे ते नातेवाईक, त्यांचं आकण्णा मादण्यांचं आडनाव पिंगळी होतं आणि मोरोपंत ही आहेत कर्नाटकातलेच, त्यांचंही आडनाव पिंगळे होतं. इकडे आल्यावर ते पिंगळे झालं. जसं मल्हारगडचे जसे पानसी, त्यांचं आपल्याकडे पानसे झालं, तसं ती नाव थोडं बदल होतो. त्या आकण्णा मादण्यांचं आणि मोरोपंतांचं जुळवता येईल. कुतुबशाहकडनं रोज 1 लाख रुपये आपल्या स्वारीसाठी मिळवता येतील आणि सैन्य पण देईल तो. अट एवढीच की त्याच्या ताब्यातलं मुलूक नाही आपण जिंकायचा. हे खालचे जे नायक आहेत, मथुरेचे नायक आहेत, तंजावरचे नायक आहेत, त्या लोकांकडनं किल्ले जिंकून घ्यायचे आणि एक पूर्ण पट्टा असा चिंजीपर्यंत आपण निर्माण करायचा. का कशाला ते परत 2 मिनिटांनी सांगतो तुम्हाला. हा जिंजीचा किल्ला परत नाही मिळणार आपल्याला, कारण तो बहलोल खान तो किल्ला घ्यायच्या मागे लागलेला आहे. तर तुम्ही या इकडे, आपण ते करू सगळं राजकारण. खर्च झाला होता, पैसे मिळवायला पाहिजे होते. आणखी एक गंमत म्हणजे मगाशी मी जे सांगितलं, पश्चिम किनाऱ्यावरची ही जी आंतरराष्ट्रीय बंदरं आहेत, ही बंदरं महाराजांच्या ताब्यात आली होती आणि तिथे व्यापार सगळ्यात मोठा व्यापार कुठला होता? घोड्यांचा व्यापार. आपण जरी त्याला अरबी घोडे म्हणत असलो तर ते अरबस्थानात येत नव्हते, ते इराक आणि इराणच्या काही भागात नाही आपल्याकडे यायचे आणि ते जहाजातनं आणले जायचे आणि भडोच, सोपारा, शुरपार, कल्याण, हे चौल म्हणजे रेवदंडा आणि हे खालची मगाशी सांगितली 3 बंदरं, या बंदरात तो उतरायचा माल. त्याला गिराईक कोण होतं? ते महागडे घोडे घ्यायला. इथे भीमथडी तट्टा आपल्याला चालत होती, या परक्या राज्यकर्त्यांना ते अरबीच घोडे हवे असायचे. ते इतके शहाणे होते हे इराकी इराणी, ते घोडे खच्ची करून इकडे पाठवायचे. त्यांच्यापासून नवीन ब्रीड इथे होत नव्हतं, त्या व्यापार दरवर्षी चालू. आणि
याला गिऱ्हाईक कोण? हा विजापूरचा आदिलशाह. आता विजापूरच्या आदिलशाहीचं ते गठडेच बांधलेलं होतं. हा शिवाजी महाराजांच्या मागे पन्हाळगड विशाळगड त्या सवारीमध्ये सिद्धी मसूद आला होता. तो सिद्धी मसूद त्यावेळेला विजापूरचा वजीर होता, पंतप्रधान होता. तो गप्प बसला होता. त्याच्या राज्यातनं जरी महाराज गेले खाली तरी ती काही वळवळ केली नाही. आणि महाराज आले, ते पेडापोलमला होते. या सगळ्या भागात मी हिंडलो आहे, त्यामुळे ती गावं सगळं माझ्या डोळ्यापुढे येतं. तर पेडापोलमला असताना त्यांनी जो माणूस इथे पाठवला होता, त्यांनी त्या नसीर खानाला बोलावून घेतलं. आम्ही तुला पैसे देतो, किती पाहिजेत? म्हटलं 50,000 होल. म्हणजे त्यावेळेचे किती 3.5 पट करायला लागतील. 1.5-1.2 लाख रुपये. सोनं होतं 4 आणे तोळा. इतके पैसे पाहिजे होते. महाराज म्हणाले देऊन टाका. त्या किल्ल्याला वेढा घालून जर वर्षभर बसावं लागलं तर सैन्याचा पोचण्याचा खर्च याच्यापेक्षा जास्त आहे. कमी पैशात सौदा होतोय. नसीर खानाला पैसे दिले आणि तो मागत नव्हता तरी एक जहागिरी दिली. 3 लाख उत्पन्न असलेली एक जहागिरी दिली. ती त्याच्या नशिबात नव्हती, तो भाग सोडून द्या, कारण नंतर लगेच तो मेला. 1.5 वर्षात तो मेला. तर या नसीर खानाकडनं जिंजीचा किल्ला व्हेकंट पोझिशन मिळाली आणि त्यातल्या काही बांधकामं त्यांनी पाडून टाकली शिवाजी महाराजांनी. ती येस बरं झालं ते तुम्ही केलं, बरं झालं. हा जो भाग हे आहे हा जिंजी आहे. जिंजी असा किल्ला जगात अस्तित्वात नाही. जिंजी हा दुर्गपुंज आहे. म्हणजे एक मध्यवर्ती किल्ला आणि त्याच्या भोवती छोटे छोटे उपदुर्ग. इथे 3 किंवा मोगली अकबराप्रमाणे 6 किल्ले त्याच्यात आहेत. त्या सगळ्याला एक तटबंदी आहे. त्या सगळ्याला म्हणायचं जिंजी. आणि या जिंजीमध्ये जे काही महत्त्वाच्या जागा आहेत, हा एक कृष्णगिरी नावाचा किल्ला आहे. हा राजगिरी अफलातून किल्ला आहे. म्हणजे मी आत्ता जानेवारीच्याच पहिल्या आठवड्यात तिथे हिंडत होतो. तर हा राजगिरी, या इकडे चंद्रायण दुर्ग, हा चिक्किनी दुर्ग किंवा चननगड असं त्याचं नाव आहे, आणि अलमदद, हे असं सगळं मिळून त्याचं काहींच्या मते 13, काहींच्या मते 23 किलोमीटर एवढं त्याचा जिंजी किल्ल्याच्या तटबंदीचा विस्तार आहे. म्हणजे इथे उभं राहून चालायला सुरुवात केली की तेवढे किलोमीटर चालल्यावर आपण परत त्या जागी येऊ. याचं राजगिरी किल्ल्याचं जे प्रवेशद्वार आहे ना, हे जे दार आहे हे अलीमदद आहे. या इथनं आत गेलं, हा इनर फोर्ट. हे दार एक माझ्याकडे खूप दुर्मिळ पुस्तकं आहेत किल्ल्यांवरची, अर्थात सर सिडने टॉय, या टॉयची 3 पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत. एक आहे स्ट्रॉंगहोल्ड्स ऑफ इंडिया, दुसरं फोर्टिफाईड सिटीज ऑफ इंडिया आणि हिस्ट्री ऑफ फोर्टिफिकेशन. आता ती हिस्ट्री ऑफ फोर्टिफिकेशन त्यांनी युरोपियन किल्ल्यांच्या संदर्भात लिहिलं. पण त्यातल्या स्ट्रॉंगहोल्ड्स ऑफ इंडियामध्ये या दरवाजाचा क्रॉस सेक्शनल व्ह्यू तो तिथे दिला आहे. आणि त्यातले जे बार्बिकन्स आहेत हे अगदी शिवनिर्मित आहेत, याच्याबद्दल काही शंका नाही. त्या बांधकामासाठी वापरलेल्या दगडांचा आकार आणि जिंजीवरच्या बाकीच्या दगडांचा आकार वेगळा आहे. याची रचना या शिवरायांचे दुर्गविज्ञानमध्ये मी ती रचना दिली आहे. आता पुढच्या आवृत्तीमध्ये या जिंजीच्या या दाराचा पण मी हे घालणार आहे. 6 वेळेला तुम्ही उलटं सुलटं वळल्याशिवाय तुम्हाला किल्ल्यात जाताच येत नाही. आणि ज्यावेळी तुम्ही उलटं सुलटं वळता त्यावेळी तुमची पाठ वरच्या मावळ्यांकडे जाईल. त्याच्यावर भाले, बाण, त्यावेळी ठासणीच्या बंदुका होत्या, दगड इथे आणि तिथे. दगडांना तोटा नाही, मी खऱ्या दगडांबद्दल बोलतोय. तर ते एवढा दगड वरनं जर मारला, पण त्यावेळेला खेळ देखील लगोऱ्या, गोटी, भोवरे म्हणजे नेमबाजीचेच खेळ होते. त्यामुळे नेमबाजी बरोबर येत होती त्या लोकांना. तर त्या तटाची उंची अशी आहे की खालच्या माणसाला माणूस दिसणारच नाही वर. कारण तो जसा तिरका तट असेल तसा आहे, देवगिरीच्या किल्ल्यालाही तसा आहे. तर इथे माणूस जर उभा असेल तर हा माणूस दिसत नाही, पण या माणसाला तो दिसतो. आणि तिथे खाली दगड घातलेले असतात वेडे वाकडे, म्हणजे खाली बघून ते दगड चुकवत जायचं का वरनं येणारे दगड चुकवत जायचं हा प्रश्न पडतो. ही सगळी शिवाजी महाराजांच्या ट्रिक्स या जिंजीच्या, या राजगिरीच्या किंवा जिंजीच्या मुख्य किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी आपल्याला बघायला मिळतात. हां, तर मी खूप डिटूर झालो, पण ते जिंजी त्यांच्या ताब्यात आला. वेलोरचा किल्ला
मी जे काही भुईकोट पाहिले त्यातला कोहिनूर म्हणजे वेलोरचा किल्ला. प्रचंड मोठा खंदक, दुहेरी तटबंदी. काय दुहेरी तटबंदी अनेक किल्ल्याला असते. 20 मीटर रुंदीची तटबंदी, मी चुकत नाहीये. 60 फूट रुंदीची तटबंदी त्या वेलोरच्या किल्ल्याला आहे. त्या वेलोरच्या खंदकामध्ये मगरी सुसरी सोडल्याचे नोंदी आपल्याला मिळतात. म्हणजे सभासद कृष्णाजी आनंद सभासद त्याच्या बकरीमध्ये म्हणतो, जिंजी हे तो महास्थळ आणि तो कसं जिंकून घेणं अवघड आहे, ही तर तख्ताची जागा असं ते म्हणतात. तर हा नकाशा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांना शिवकालीन इतिहास समजावून घ्यायचा आहे, शिवरायांचं दुर्गकरण समजावून घ्यायचं आहे, त्यांना हा नकाशा अत्यंत मार्गदर्शक आहे. हा महाराष्ट्र, हा काही भाग आदिलशाहीच्या ह्याच्यातला, काही कुतुबशाच्या सरहद्दीजवळचा, आणि हे इथे या इथे जिंजी दिसतोय, हा वेलोरचा किल्ला आहे. या इथे बाकी चित्रदुर्ग आहे, शिवदुर्ग आहे, बरेच बरेच बारके बारके किल्ले आहेत. तर शिवाजी महाराजांना रघुनाथ पंतांनी जेव्हा पटवून दिलं की जिंजी तुमच्याकडे का हवा, ते याच्यासाठी दिल्ली आग्रा, राजगड रायगड आणि जिंजी वेल्लोर ही प्रत्येक वेळा 2-2 ठिकाणी दिसतात घेतोय, कारण कधी कधी महाराज इकडे असतील, कधी तिकडे असतील, किंवा असं होऊ शकतं. तर दिल्ली आग्रा ते राजगड रायगड हे साधारणतः 1800-2000 किलोमीटरचं अंतर आहे. राजगड रायगड ते जिंजी म्हणजे ही पुदुच्चेरी म्हणजे पॉंडिचेरी, हे इथे पॉंडिचेरी आहे. तर त्याच्यापासून जिंजी जवळ आहे. तो जो व्यापार हल्ला होता ना, ते आदिलशाह घेत नव्हता घोडे, ते लोक लंकेला वळसा घालून या पुदुच्चेरीला येऊन ते घोडे विकायला लागले. कोण होते गिराईक? कुतुबशाह, सर्वात श्रीमंत तो होता. तो आणि तिथले मदुरेचा नाईक, तंजावरचा नाईक हे ते घोडे विकत घ्यायचे. तर महाराज म्हणाले, तुम्ही समुद्रात जाता का? मी येतोच तिथे. त्याही व्यापारावर मला ताबा मिळवायचा आहे, म्हणूनही ते जिंजीला गेले. हे रघुनाथ पंतांनी सगळं पटवून दिलं त्यांना, पटलं त्यांना. दुसऱ्याचं पटणं अवघड असतं, तर हे पटवून दिलं. त्या व्यापारावरचा ताबा निर्माण झालाच. पण शिवाजी महाराजांचं ते अबे कॅरीनी राऊजी सोमनाथाशी बोलणं जे झालं ते लिहून ठेवलं आहे. अबे कॅरी इटालियन, केव्हापासून इटालियन माणसं येतात बघा आपल्याकडे. तर म्हणजे मला निकोलाय मनुची पण बदला म्हणायचा होता, पण तुम्ही प्रेझेंट कॉन्टेक्स्ट घेऊ नका. तर तो अबे कॅरे त्याला महाराष्ट्रात हिंडायचं होतं. त्याला दस्तक पाहिजे होतं, पारपत्र पाहिजे होतं, पासपोर्ट पाहिजे होता. तो त्या चौलला रघुजी सोमनाथाला भेटला आणि त्यांनी त्या गप्पा मारत बसले. तर कोणत्या भाषेत बोलले माहीत नाही मला, पण ते गप्पा मारलेत त्यांनी, कारण अबेकरी लिहून ठेवतो. तो म्हणतो, मी त्या माणसाला विचारलं की तुमचा राजा आपले किल्ले बांधत सुटलाय, किती पैसे खर्च होतात त्याच्यावर? तो म्हणाला, हाच म्हणजे राऊजी सोमनाथ म्हणाला, मी रायगडावर शिवाजी महाराजांना हाच प्रश्न विचारला होता, किती पैसे खर्च होत आहेत त्याच्यावर? आता कुठेतरी थांबायला हवं आपण, आपलं अंदाजपत्रक अशी अनुदानं देऊन नाही चालणार पुढे. तर ते म्हणाले, महाराज मला असं म्हणाले, म्हणजे राऊजी सोमनाथाला, ते राऊजी सोमनाथ अबेकरेला सांगतोय, अबेकरेने लिहिलंय तसं, ते इटालियन भाषेत लिहिलंय, त्याचं इंग्रजी भाषांतर वाचून मी तुम्हाला सांगतोय. ते असं म्हणाले की आता हे जे मी भाषांतर वाचलं ते मराठीतलं, जुन्या मराठीतलं आहे. एक ना एक दिवस आलमगिरास दक्षिणेत उतरावेच लागेल. मी माझे किल्ले एवढे बळकट केलेले आहेत, एक एक किल्ला एक एक वरूस भांडवला तर अवघड राज्य घेण्यास आलमगिरास 350 वर्षाची उमर पाहिजे. तेवढा आत्मविश्वास आहे. आणि हे खरं घडलं. राजाराम आणि राजामानाच्या नंतर ताराराणी यांनी हे लढवले किल्ले. तो रामशेजचा किल्ला 5.5 वर्ष, हा जिंजीचा किल्ला 8 वर्ष हे लढवले. एक एक किल्ला एक एक वरूस ते लांबच राहिलं. हे 2-4 किल्ले असे अनेक. आणि त्या ताराबाई प्रचंड बुद्धिमान बाई असली पाहिजे. सगळ्या बायका बुद्धिमानच असतात, पण तर त्या आणि त्यांचं ऐकायचं असतं. तर त्या ताराराणींनी सांगितलं, आपल्यावर परचक्र आलेलं आहे. हा प्रचंड श्रीमंत आणि सामर्थ्यवान मोगल बादशाह आपल्याकडे आलाय.
आपण आपले किल्ले विकायला काढायचे. साधारणतः मार्च एप्रिल पर्यंत किल्ला लढवायचा तुमच्या किल्ल्याला वेढा पडला की. नंतर बोलणी सुरू करायची, वाटाघाटी. म्हणजे वाटा आपला, घाटा त्यांचा. किती पैसे देतोस, कुठेतरी सौदा तुटतोच, किल्ला देऊन टाकायचा. आता किल्ला मोगलांचा झाला. काय पडलेलं आहे ते बांधून काढलं, धान्य संपलंय धान्य भरलं, गुरांसाठी वैरण पाहिजे ती भरली. विजयादशमी आली, हर हर महादेव करत जायचं, तोच किल्ला परत येईल. परत किल्ला तो पुढच्या वर्षी विकायचा. बायका किती बुद्धिमान असतात आणि घासाघीस कशी करतात हे ताराराणीचं सगळं मॉडेल सध्या वापरलं जात असेल. तर तो खूपच लांबचा विषय झाला, पण मी इथेच परत येतो. तर एक ना एक दिवस आलमगीर दक्षिणेत आला की आपल्याला थोडी माघार घ्यावी लागेल. तो 2 पावलं पुढे आला, आपण 4 पावलं मागे जाऊ. असं कुठपर्यंत जाऊ? विजापूरची सरहद आली की आपल्याला तिकडनं आपले सँडविच होईल. नाही, एक माघार टापू निर्माण करायचा, ज्याला मिलिटरीच्या भाषेमध्ये स्ट्रॅटेजिक डेप्थ असा शब्द वापरला जातो. तो निर्माण करायचा, माघार टापू. आणि आता इथे दिल्ली आग्रा दिसत नाही आहे, पण या इकडे कुठेतरी दिल्ली आग्रा, तिथनं हे राजगड रायगड हे आले होते महाराज इकडे. महाराज म्हणजे आलमगीर, औरंगजेब. इथे लढाया चालल्या होत्या. राजाराम शिवाजी महाराजांचा मुलगाच आहे, ते जिंजीला आले. आता ही सप्लाय लाईन, रसद पुरवठाची जी साखळी असते, ही 4000 किलोमीटरची झाली. महाराष्ट्रापर्यंत 2000 आणि आणखी 2000. एवढी लाईन इंटॅक्ट, मी मंग्लिशमध्ये बोलतो थोडं इंटॅक्ट ठेवणं अवघड आहे. ताराराणींनी दुसरा सल्ला दिला. कोणाकोणाला? संताजी घोरपडे, धनाजी जाधव, त्यानंतर नावजी बलकवडे त्यांचा मुलगा, त्यानंतर हे रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण सचिव, या सगळ्या बुजुर्गांना सांगितलं या सप्लाय लाईनवर हल्ला करायचा. तुम्हाला काय पाहिजेत? पैसे, खजिना जाईल त्या दिवशी हल्ला करायचा. तुम्हाला काय पाहिजे? शस्त्र असतील त्या दिवशी हल्ला करायचा. हे सगळं आपल्यासाठीच येत आहे हो. हे तिकडे जिंजीपर्यंत नाही पोचू द्यायचं. जिंजीचा वेढा तो इतिकत खान, म्हणजे रायगड जिंकल्यामुळे त्याला औरंगजेबाने झुल्फिकार खान असं किताब दिला. नंतर जिंजी जिंकल्यावर त्याला नुसरत जंग असा किताब दिला. हे किताब ठीक आहे, पण 8 वर्ष तर सप्लायच यायचं नाही हो. 2 वेळेला हा इतिकत खान म्हणजे झुल्फिकार खान हा वेढा उठवून वांदिवसला जाऊन राहिलाय. दरम्यान राजाराम महाराज इकडे समुद्र स्नान पण करून आले पुडुचेरीला जाऊन. म्हणजे ही सप्लाय लाईन फार थिन झाल्यामुळे त्यांना पुरवठा होत नव्हता मालाचा, पैशाचा, औषधांचा, शस्त्रांचा. हे सगळे मगाशी सांगितले हे दैत्य लुटून घेत होते आणि खाली जातच नव्हतं. माघार टापूची आवश्यकता रघुनाथ पंत आणि शिवाजी महाराजांनी ती जाणली, ती प्रत्यक्षात आणली आणि राजारामांच्या काळात ती प्रत्यक्षात आली. म्हणजे हा विजनरी माणूस आहे, हे त्यांचं दुर्ग कारण आहे. जिंजीचा किल्ला आज महाराष्ट्रातल्या 100 लोकांना विचारलं नेमका कुठे आहे तर नाही सांगता येणार. पण या शिवाजी महाराजांना जिंजीचा किल्ला काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे आणि तो माघार टापू निर्माण होण्याची किती आवश्यकता आहे हे नकाशा गुगल नव्हतं, तरी त्यांना कळलं हो. आम्हाला ते गुगल घेऊन गेलो तरी आम्हाला ते सापडेना सगळं तिथलं. तो वेलोर दरवाजा नाही तर नाही सापडला आम्हाला. असो, ते जंगल आहे खूप त्या भागामध्ये. तर या माघार टापूची निर्मिती हा शिवरायांच्या दुर्ग करण्याचा कळसाध्याय आहे. हा जर माघार टापू नसता तर राजाराम महाराज केव्हाही सापडले असते. संभाजी पुत्र शिवाजी, म्हणजे नंतर त्याचं नाव औरंगजेबाने शाहू केलं, तो शाहू आणि येसुबाई हे औरंगजेबाच्या कैदेत पडलेच होते. राजारामाला पकडले की संपलं भोसले कुटुंब, म्हणजे सगळं मराठ्यांचं राज्य गिळलं. विजापूरची आदिलशाही आणि कुतुबशाही हेही जिंकलं होतं त्यांनी. हे जिंकलं की जायचं आपल्याला आग्र्याला, परत तेच सगळं काश्मीरच्या शालिमार बागेत जायचं आहे सगळं. ते काही नाही हो. जो संगमरवरी महालात राहणारा माणूस फाटक्या तंबूमध्ये महाराष्ट्रात राहत होता आणि त्यांच्या 2-2 पिढ्या इथे जन्माला आल्या. त्याचा बेदार भक्त नावाचा जो नातू आहे ना औरंगजेबाचा,
त्याचा जन्म महाराष्ट्रातला आहे, तो मेलाही महाराष्ट्रातच. तर इतका प्रदीर्घ काळ ते का लढू शकले मराठे याचा अर्थ महाराष्ट्रात राहतात ते मराठे, मी जातीवाचक शब्द वापरत नाही आहे. तर या मराठ्यांनी ही सप्लाय लाईन आपल्या ताब्यात ठेवली. जशी ते आंतरराष्ट्रीय बंदराचा महसूल मिळवला तसा हा येणारा सगळा खजिना म्हणजे सगळ्या स्वरूपाचा हा मराठ्यांनी ताब्यात घेतल्यामुळे हा किल्ला एवढा दिवस लढवता आला. औरंगजेब दमायला आला हो. 82 वर्षाचा होता तो औरंगजेब त्यावेळेला, तरी लढत होता. त्याची मान अशी लुटून हलायची. तो तख्ते रवामधनं जायचा तर दोनदा अशी तलवार बाहेर काढून बघायचा की आहे मी अजून आहे असं दाखवत होता तो. असं होतं, तो भाग वेगळा आहे. शिवरायांचं दुर्गकारण हे असं बहुस्पर्शी आहे. ते लष्करी राजकारण आहे, ते अर्थकारण आहे, ते घोड्यांचा व्यापार अर्थकारण, त्याच्यावरही मला सत्ता मिळवलीच पाहिजे, त्यातनं येणारा महसूल मलाच मिळाला पाहिजे, हे सगळं जे त्यांचं अर्थकारण त्याच्यात गुंतलेलं आहे. आणि हे सगळं कुठे ना कुठेतरी किल्ल्याशी गुंतलेलं आहे. म्हणून मी या सगळ्याला शिवरायांचं दुर्गकारण असं म्हणतो. मला वाटतं तुम्ही पुण्यात नाही होते टाळ्या वाजवतात लोक आणि तुम्ही एका उन्हाळ भटक्या माणसाची आणि तो शिकवणार काय ते घासपूस आणि ते गवत आणि झाडं, त्या अशा माणसाची इतिहासावरची किल्ल्यांवरची अशी बडबड सहनशीलता अफाट आहे तुम्हा लोकांची. ते ऐकून घेतली. ही संधी मला इथे दिली. ट्रेक क्षितिजचे सगळे मंडळी, आज मी सकाळपासून इथे आलो आहे. या लोकांना प्रचंड त्रास दिला आहे, हे पहा ते पहा दाखवा अमुक, आणि ते सगळं सहन केलं त्यांनी मला. तुम्ही आत्ता हे सहन केलं. आणि एका मराठीतल्या दुर्ग साहित्यातला एक अलंकार असं हे नकाशातून दुर्ग भ्रमंतीची वाढवून सुधारलेली दुसरी आवृत्ती, आणि त्याचे प्रकाशक पण इथे आहेत. त्या आता मी काय थोडेसे किल्ले पाहिलेला माणूस, त्याच्या प्रकाशनाला त्यांनी मला बोलवावं हा माझा मोठा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि तुमच्या या सगळ्या ऑर्गनायझर्स, तुम्ही सगळे श्रोते, हे दृकश्राव्य माध्यमं आणि हे आपल्याला महाराजांच्या अत्यंत उत्तम प्रतिमा केलेली मंडळी, या सगळ्यांचे आभार. माझ्यासारखा कंजूस पुणेरी माणूस एका शब्दात मानायची इच्छा व्यक्त करतोय. आभारासाठी मी धन्यवाद असा शब्द वापरतो. धन्यवाद म्हणजे तुमच्यासारख्या जाणत्यांपुढे मी बोलून धन्य झालो यात वाद नाही. खांडेकर सरांचे खूप खूप आभार. त्यांनी शिवाजी महाराजांचे दुर्गकारण हा विषय एवढ्या हलक्या फुलक्या शब्दात आम्हा समोर मांडला. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. नमस्कार सर, मी मयुरेश जगे. माझा 2 क्वेश्चन आहेत, माझे सिंपल क्वेश्चन आहेत की एक शिलालेख आहेत किल्ल्यांवर, प्रत्येक किल्ल्यावर, त्यांचं महत्त्व काय होतं? जसं की इतिहासात भरपूर दस्तावेज आहेत ते लिहून ठेवलेले आहेत, शिलालेखांचं एक्झॅक्टली महत्त्व काय आणि आत्ता सध्या स्थितीला ते दुर्मिळ होत चालले. जसं की निसर्ग खूप त्याचा मोठा शत्रू आहे दगडांना, की ते लोप पावले, तर त्याचं काही जतन करण्यासाठी आपण करू शकतो. तर महाराष्ट्राच्या इतिहासाची अस्सल साधनं ज्याला आम्ही म्हणतो, इतिहासाचे अभ्यासक, त्याच्यामध्ये शिलालेखांना अत्यंत महत्त्व आहे. रायगडावर तुम्ही जर कधी गेलात, त्या वाडेश्वर मंदिर, ज्याला आर्किओलॉजीने आता जगदीश्वर मंदिर असं त्याचं बारसं केलं आहे, त्या वाडेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर एक शिलालेख आहे 8 ओळींचा आणि 2 संस्कृत श्लोकांचा तो शिलालेख आहे. शार्दूल विक्रीडित या वृत्तामध्ये तो रचलेला आहे. श्री गणपतयेन महाप्रसादो जगदीश्वरस्य अशी जी सुरुवात आहे, त्याच्यामध्ये मी 2 मिनटं घेणार आहे बरं का या शिलालेखाच्यासाठी. तर त्याच्यामध्ये दुसरी जी ओळ आहे, त्या प्रसादो जगदीश्वरस्य जगता मानदुन्या श्रीमत् छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत शाके षट नव बाणभूमी गणना आनंद संवत्सरे. ते म्हणजे काय तुमचं पाठ आहे सांगता आम्हाला काय? नाही, तसं नाही. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हा त्या शिलालेखातला. सिंहासने तिष्ठत, शिवाजी महाराज ज्यांचं ज्या वेळेला सिंहासनारोहण झालं,
राज्याभिषेक हा कार्यक्रम वेगळा, सिंहासनारोहण हा भाग वेगळा. 6 त्यावेळच्या जुलियन कॅलेंडरप्रमाणे 6 जून तर ज्येष्ठ शुद्ध तिथी जी आहे ती त्या दिवशी तो कार्यक्रम झाला. सिंहासने तिष्ठत हे कधी झालं? शाके, शक आणि संवत असे 2 कालगणना आपल्याकडे आहेत. शक आपण नर्मदेच्या दक्षिणेला वापरतो. शके, षट नव, 6 9, बाणभूमी. आता हा संस्कृत भाषेतली गंमत आहे. जे काय ते सरळ सरळ नाही सांगायचं, कोड लँग्वेज. आपण नाही का तू चला मा चकडे ती चढ तुरफाई मारफाला बेडफेट तूप मला हे सगळं जे आपण बोलतो ना हे कोड लँग्वेजेस आहेत. असं इंग्लिशमध्ये बोलता येतं की नाही मला माहीत नाही हां. तर ते हे जे याला कूट असं म्हणतात. तर 6 9 सांगितलं. बाणभूमी, बाण म्हणजे 5 आणि भूमी म्हणजे 1. एक संकेत कोश नावाचं प्रकरण आहे. संस्कृतमध्ये बऱ्याच वेळेला आकडा लिहायच्याऐवजी शब्द लिहितात आणि त्या शब्दाला विशिष्ट अर्थ असतो. म्हणजे बाण म्हणजे बाणाशी काही संबंध नाही त्याचा. बाण म्हणजे 5, भूमी म्हणजे 1, म्हणजे 6 9 5 1. पण यातनं कसं काय कळलं हो तुम्हाला? संस्कृतमधली दुसरी गंमत, अंकानाम वामतो गती, आकडे उलटे वाचायचे. म्हणजे 1596 झालं. शाके, षटनव, बाणभूमी, गणना म्हणजे मोजायची पद्धत. आनंद संवत्सर, प्रत्येक संवत्सराला नाव असतं, आनंद संवत्सर. मग पुढे दुसरं कूट या शिलालेखातलं 4थ्या ओळीत आहे. शुक्लेश सार्पे तिथव. शुक्ल म्हणजे शुद्ध पक्ष, ईश म्हणजे 3, सर्प म्हणजे 1. 3 1 अशी तिथी असतच नाही. अंकानाम वामतो गती 1 3 म्हणजे त्रयोदशी, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके 1596 ही तारीख दिली त्यांनी. म्हणजे जर आपल्याला हेनरी ऑक्झेंडेनची डायरी मिळाली नसती तर नेमका राज्याभिषेक कधी झाला हे कळलं नसतं. ते तिथे लिहून ठेवलंय, रायगडावरच लिहून ठेवलंय. रायगडावर तो जो निर्माणकर्ता आहे, आता त्यात थोडेसे वाद आहेत. तिथे या शिलालेखातला खालून दुसरी ओळ त्याच्यामध्ये हिराजीना निर्मितव असं लिहिलेलं आहे. ही राजी, ही रोजी नाही, ही राजी. त्या वाडेश्वर मंदिराकडे जाताना पायरीवर जो शिलालेख आहे, सेवेचे टाई तत्पर, ही रोजी इटळकर इंदुलकर, काय जे ते एक अक्षर फुटलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल थोडे वाद आहेत. मग हा हिराजी आणि तो हिरोजी एक होते का माहीत नाही आपल्याला. आणि या हिरोजी इंदलकरांना त्यांनी जर रायगड बांधला असेल, शिवाजी महाराजांनी 75 साली देहदंडाची शिक्षा दिली आहे, ती अंमलात आली आहे का माहीत नाही मला, पण आहे हे खरं आहे. तर असं या शिलालेखातनं आपल्याला कळतं. काय काय कळलं आपल्याला? की त्यावेळेला तारीख कोणची होती, तारीख म्हणजे दिनांक कोणचा होता, हे कोणी निर्माण केलं ते कळलं. तो दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतो, वापी कूप तडाग राज रुचिरम रम्यम मनम वितिकव स्तंभे कुंभिग्रहे नरेंद्र सदने. हे सगळं हा हिराजी मी निर्माण केलं रायगडावर असं म्हणतोय. तर काय काय वास्तू त्यांनी बांधल्या. अहो 350 किल्ल्यातल्या एकाच किल्ल्यावर जर बाजारपेठ असेल तर यांनी उल्लेख केला नसता का? तो हिराजी उल्लेख करतो वापी कूप तडाग. वापी म्हणजे विहिरी, तडाग म्हणजे तलाव, कूप म्हणजे आड. तर पाणवठ्याचे 3 वेगळे वेगळे उल्लेख करतो. आणि जगात कुठल्याच किल्ल्यावर बाजारपेठ नाही. ती जर हिराजीने इथे निर्माण केली असती त्यांनी लिहिलं असतं की नाही, यातली 2 नावं गाळली असती आणि ते शार्दूल विक्रीला देखील बसवता आलं असतं ते. पण त्यांनी बाजारपेठ बांधलेली नाही. बाजारपेठ ही मूर्ख गप्पा आहे. काही असलं बाजारपेठ काही नव्हती, असणंच शक्य नाही. माझं जे तो रायगड किंवा दुर्गेश्वर रायगड किंवा आता नवीन जे पुस्तक येत आहे रायगड समजावून घेताना, या सगळ्या पुस्तकात हे दिलेलं आहे. ती का नाही बाजारपेठ? तर बाजारपेठ नसल्याचा उल्लेख आपल्याला शिलालेखात मिळतो. ते राणी वसा ज्याला म्हणतात हे थापेबाजी आहे, असलं काही नसतं. महाराजांना 8 राण्या होत्या. सईबाई जरी वारल्या होत्या 57 साली तरी 7 राण्यांना घेऊन ते रायगडावर आले होते. एवढा रायगड बांधला, त्या 7 राण्यांना 6 महाराज कशाला कोंबतील होते? नाही. असो, ते तो भाग खूप वेगळा आहे. केव्हा तरी आपण
रायगडावर बोलायला वेळ घेऊया किंवा रायगडावर जाऊन बघूया सगळं. तर शिलालेखातनं इतके बारकावे आपल्याला कळतात. ते संस्कृतमध्ये असतात, मराठीमध्ये असतात. विसापूरच्या किल्ल्यावर ब्राह्मी लिपीतले शिलालेख आहेत. संस्कृत भाषा आणि ब्राह्मी लिपी, काही त्यातले 2 शिलालेख पाली भाषेतले पण आहेत. म्हणजे वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या लिप्या आणि वेगवेगळी कालगणना ही जर आपल्याला समजावून घ्यायची असेल तर शिलालेखांसारखं अस्सल साधन नाही. कागद बनावट होऊ शकतो, शिलालेख बनावट नसतात. माझ्या दुर्गेश्वर रायगडमध्ये मी त्या पुस्तकामध्ये मी लिहिलं आहे 1977-78 पर्यंत शिवाजी महाराजांनी ज्या रायरीचा रायगड केला होता त्याचं नाव औरंगजेबाने बदलून इस्लामगड केलं होतं. त्याचा शिलालेख पाचाडच्या कोटावर बसवला होता, कारण पाचाड ही रायगडाची माची आहे, त्यामुळे तिथे किल्ल्यावर तो बसवला तर काहीच चुकीचं नव्हतं. माझ्या त्या पुस्तकामध्ये मी तो शिलालेखात काय म्हटलं आहे ते त्याचं लिप्यंतर दिलं आहे, त्याचा अर्थ काय होतो ते दिलं आहे आणि त्यातनं त्याचा मतितार्थ काय हे पण मी माझ्या त्या पुस्तकात दिलं आहे. तर रायगडचा इस्लामगड झाला होता याचा आणखीन अस्सल पुरावा दुसरा कुठला पाहिजे, त्याच रायगडावर बसवलेल्या शिलालेखातनं आपल्याला हे कळतं. असं या शिलालेखांचं अतिशय महत्त्व आहे आणि ते इतिहासाची अस्सल साधनं मानली जातात. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांकडे कोणत्याच सरकारचं लक्ष नाही आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत 5 गड संवर्धन समित्यांचा सभासद आहे, काही झालं नाही. आमच्या पहिल्या मीटिंग्स होतात साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये, आमची मुदत संपते 1 एप्रिलला. परत पुढची मीटिंग ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होते. त्यावेळेला आता आम्ही त्याचा सभासद आहे कसं मी आज सांगू नाही शकत. आम्हाला ते जे आयडेंटिटी कार्ड असतं ते फेब्रुवारीत मिळतं, एप्रिलमध्ये परत संपतं. असं म्हणजे अगदी गेल्या 5 मंत्रिमंडळाच्या त्या कमिट्यांवर मी आहे, त्यांना काही कामं करायचीच नाही आहेत. पण ते विधानसभेमध्ये घोषणा करू शकता आम्ही एक कमिटी नेमलेली आहे, त्यांच्याकडे सगळं काम दिलेलं आहे. असं त्यामुळे शिलालेखांचं काही होणार नाही. पण अशा शिलालेखांचे फोटो काढून त्याचं जर एक पुस्तक करता आलं, जसं पुणे विद्यापीठाने तुळपुऱ्यांचं एक पुस्तक छापलं आहे. हे एवढं 1200 पानाचं पुस्तक आहे. देवळातले शिलालेख आणि काही लेण्यातले पण काही शिलालेख आहेत, काही मूर्तींच्या वरचे शिलालेख आहेत. तसं महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवरचे शिलालेख असे 1000-1200 शिलालेख नक्की निघतील. बारकेसारखे असतील, एखाद्या किल्ल्यावर 2-2 असतील, एखाद्या किल्ल्यावर 1 असेल किंवा अर्धवट सुद्धा असेल. तर अशा किल्ल्यांवरच्या शिलालेखांचं पुस्तक, पण हे असं त्या शिलालेखाचा फोटो, त्याचं लिप्यंतर, म्हणजे त्याचं पहिल्यांदा ते नॉर्मल लिपीमध्ये आणून त्याचं मराठी म्हणजे देवनागरीमध्ये रूपांतर आणि त्याचा अर्थ, असं जर कोणी केलं तर ते पुस्तक पुढची 100 वर्ष चालेल. गोवेकर आपण एखाद दुसरे असून प्रश्न घेऊया. नमस्कार सर, खूप छान झालं सत्र. मला प्रश्न असा आहे की राजगड जो बांधला बांधून घेतला 15व्या वर्षी, तर त्याचे आर्किटेक्ट कोण होते, म्हणजे कोणाकडनं बांधून घेतला, त्याची काही आपल्याकडे नोंद आहे का? दुर्दैवाने तशी नोंद नाही आहे. पण त्यावेळेला मोरोपंत पिंगळे त्यांच्या याच्यात येऊन दाखल झाले होते. या जेजुरीजवळ जे लवथळेश्वराचं मंदिर आहे ना, जिथे रामदासांनी शंकराची आपण नेहमी आरती म्हणतो लवथवती विक्राळा, संबंध आरतीत लवथवतीला काही अर्थ नाही आहे. त्या लवथळेश्वराला उद्देशून ती केलेली आरती आहे, म्हणून ती लवथवती विक्राळाची सुरुवात आहे. तर त्यावेळेला मोरोपंत आलेले होते आणि त्यांच्याकडे बहुधा हे असू शकेल, पण कॉन्फिडेंटली सांगता येत नाही. राजगडाच्या जो पाली दरवाजा आहे त्यातला जो 1, 2, 3रा दरवाजा जो आहे, त्या दरवाज्यावर एक शिलालेख होता. 1980 साली तो उघडकीस आला. दुर्दैवाने त्याचा एकही फोटो उपलब्ध नाही, त्याचं कोणी वाचन केलेलं नाही, काही नाही. त्यामुळे त्या शिलालेखात नक्की लिहिलेलं असणार आहे, नाही तर घालवलं आपण. आणि दुसरं असं की रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली होती. अवघड प्रसंग आहे. भेट झाली किंवा नाही झाली याला महत्त्व कमी आहे. तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता, हे त्या रामवरदायिनीला श्रेष्ठांचा नवस पूर्ण करण्यासाठी रामदास स्वामी कवन करतात. आनंदवन भुवनी हे काव्य शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकानंतर ते करतात.
74 सालानंतर 75 साली हे बैरागी संन्यासी शिवाजी महाराज त्यावेळच्या संत मंडळातल्या फक्त रामदासांना माझ्या एका किल्ल्यावर येऊन राहा, सांगोजी काटकर त्यावेळेला किल्लेदार होता, त्याला सांगितलं की ते गोसावी येतील, ते राहतील तेवढे दिवस राहू देणे, निघून गेले ते निघून जाऊ दे, त्यांना अडवायचं नाही. आणि त्या महिपतगड आणि हा परळीचा किल्ला, हे 2 किल्ले तुम्हाला योग्य वाटतात का बघा. रामदासांनी सज्जन म्हणजे परळीच्या किल्ल्यावर वास्तव्य केलं, तो सज्जनगड झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वर्ष 1.5 वर्षामध्ये रामदास स्वामींचंही निधन झालं वयाच्या 81 वर्षी. संभाजीराजे छत्रपती झालेले होते, ते सज्जनगडावर आले आणि ती जी समाधी आहे ती संभाजीराजांनी बांधून घेतली आहे. असं अगत्य कोणीतरी भुरट्या माणसाला दिलं जाईल का, हा माझा एक शंका आहे. एखादा माणूस त्यांची भेट न होता एवढं काव्य लिहिल का हो? म्हणजे मी ते माझ्या नित्य पठणातलं ते आनंद भुवन हे काव्य आहे, किंवा त्यांची जी समर्थांनी शिवस्तुती जी केलेली आहे ती माझी पाठ आहे. तर परिचित नसेल त्या माणसाला एवढं नाही लिहिता येणार हो. त्यामुळे बहुधा भेट झाली असावी, आणि झाली असली नसली तरी एवढा आदर त्याला त्या घराण्यात होता हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही आता म्हटलं की दुर्ग संवर्धनाच्या ज्या समिती आहेत त्याच्यामध्ये तुमचा सहभाग होता आहे अजून. तर तुमच्या दृष्टिकोनातून जे दुर्गकारण महाराजांचं आहे त्याला आजच्या समाजकारणाशी आणि अर्थकारणाशी कशा पद्धतीने जोडता येईल, तुमची त्या बाबतीतली विजन काय? मला विजन नाही आहे, पण थोडंसं सांगता येईल की पहिली गोष्ट, आपण या सगळ्या किल्ल्यांची व्यवस्था वारा, वादळ, ऊन, पाऊस आणि पुरातत्व खात्याकडे दिली आहे. तर त्यांचा जो काही बट्ट्याबळ व्हायचा तो होतोच आहे. पुरातत्व खातं म्हणजे आर्किओलॉजी. आर्किओलॉजी गोज इन थाउजंड्स ऑफ इयर्स. राखीगडी, मोहनजोदडो, हरप्पा, लोथल ही जी प्राचीन ठिकाणं आहेत कित्येक हजार वर्षापूर्वीची, त्याच्या संबंधी तो वारसा जतन करणं, त्याचा अभ्यास करणं, ते टिकवणं हे आर्किओलॉजीचं काम आहे. ही सगळी किल्ले आणि मंदिरं लेणी ही काही शतकांची आहे, म्हणजे अलीकडचं आहे प्रकरण, मेडिवल पिरियडमधलं आहे, ऐतिहासिक काळातलं आहे. तर ज्या आर्किओलॉजीचे नियम या ऐतिहासिक म्हणजे बॉटनीच्या माणसांनी जुलैचं हेड ऑफ द डिपार्टमेंट होणं चांगलं आहे का? तर नाही ना. तसं पुरातत्व खात्याला त्यातलं काही कळतच नाही, कारण त्यांचा तो त्यांचा विषयच नाही, तो आवाकाच नाही त्यांचा. यासाठी हिस्टॉरिकल मॉन्युमेंट सर्वे ऑफ महाराष्ट्र असं निर्माण करायला पाहिजे, त्यांच्याकडे ही सगळं दिलं पाहिजे. आणि त्यात काम करणारे जे कोण मंत्री संत्री असतील, नोकरशाह असतील, त्यांना त्यात रस असला पाहिजे. तुम्ही टिपू सुलतानाचं थडगं जाऊन पाहिलं, 2.5-3 एकर लॉन्स आहेत. त्याच्या लॉन्स सेपरेट करणारी जी कुंपणं आहेत ती गुलाबाची कुंपणं आहेत. तो देशपुडव्या आहे आणि हे शककर्ते युगपुरुष आहेत. त्यांचं स्मारक बघितल्यावर वाटतं का हे शककर्त्याचं स्मारक आहे? महाराष्ट्रातल्या एकही मंत्र्याला आणि एकही आर्किओलॉजीच्या प्रमुखाला लाज नाही का वाटत की हे इतक्या घाणेरड्या अवस्थेत आपण ठेवू शकतो? आणि ती माणसं वर्षानुवर्ष राहू शकतात त्या पदांवर. 61 साली गोवा भारतात विलीन झाला. तिथल्या सरकारने, भाऊसाहेब बांदोडकर ते सरकारी ते मुख्यमंत्री होते, त्यांनी केंद्र सरकारकडनं कोट्यवधी रुपये मिळवले आणि तिथली सगळी आर्किओलॉजिकल मॉन्युमेंट्स नटवून ठेवली. गोवा महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यांना जमलं आणि आम्हाला नाही जमत. ही लांछनास्पद गोष्ट आहे. त्यांच्यातनं काही होणार नाही, कारण त्यांचा तो विषयाचा आवाकाच नाही आहे. हिस्टॉरिकल मॉन्युमेंटसाठी वेगळी यंत्रणा असायला हवी, असं माझं मत आहे. आणि सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळापासून मी त्या दुर्ग संवर्धन समितीमध्ये आहे, त्या म्हणजे त्या वेळेच्या. तर काही नाही होणार. आणि यांनी आत्ता जे दुर्ग सुधारणा केल्यात ना, ते कुठल्या किल्ल्यांच्या केल्या? नळदुर्ग, औसा, परंडा, धारूर, खर्डा, उदगीर. म्हणजे मला ते किल्ल्यांबद्दल विश्वास नाही आहे. आमच्या महाराजांचा संबंध आला होता का तिथे? नाही आला. तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर, शिवनेरी चाल आहे. का नाही विकास केला? मी आता ही अंदर की बात सांगतो. त्या किल्ल्यावर ते सगळं सिमेंट आणि चुना आणि ते विटान वाळू वर चढवणं फार कॉस्टली पडतं. सिमेंटच्या पोत्यापेक्षा ती डोक्यावर वाहून येण्याचीच खर्च जास्त होतात. हे भुईकोट किल्ले आहेत,
त्याच्यापर्यंत ट्रक जातो हो. ट्रक उलटा करायचं बांधून टाकायचं. अरे याच्यासाठी तुमची समिती आहे का ही आर्किओलॉजीनी नेमली आहे का? मी विरोध केला त्या मीटिंगमध्ये की हे नाही चालायचं. आम्ही तुम्हाला जे बघतोय ते आमच्या शिवाजी महाराजांचे किल्ले जिथे आमचा प्राण अडकलाय, आमचं रक्त सांडलेलं आहे, तिथे तुम्ही काहीच करत नाही, अवघड आहे. अरे हे नाही चालायचं, काही होणार नाही त्यांच्याकडे. हॅलो, किल्ल्याशी संबंधित माझा एक प्रश्न आहे. मी हल्लीच सागरी दुर्गभ्रमण करून आलो. काहीही न असता 15-16 किल्ले बघून आलो. तर मला एक जंजिरा या किल्ल्याबद्दलचा एक प्रश्न विचारायचा आहे. जंजिरा जेव्हा मी पाहायला गेलो तेव्हा मला बोटीतनं घेऊन जाणारे मुस्लिम गाईड होते. त्यांनी जे सांगितलं की सिद्धी 11व्या शतकात जो आला होता त्यांनी तो किल्ला बांधला. 1511 मध्ये बांधला आणि 30 जानेवारी 1948 तो भारतात आला. हो. आणि आतमध्ये गेलो असताना सोलापूरहून एक सहलीची मुलं आली होती आणि तिथले त्यांचे सर, इतिहासाचे सर, मराठी सर, जो इतिहास सांगत होते त्यांचं सांगणं थोडंसं वेगळं होतं. ते म्हणाले की सिद्धीने हा किल्ला बांधला हे खरं आहे, पण त्या किल्ल्याचा बेस पोर्तुगीजांनी केला होता, त्याची प्रीत पोर्तुगीजांनी केली होती. आता मला ह्या संदर्भातला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. त्या जंजिऱ्याच्या समोर एक किल्ला आहे जो मुरुडच्या समोर आहे, कासा. प्रदुर्ग, पद्मदुर्ग, कासा. 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 त्या कासाची योजना अशी होती की संभाजी महाराजांनी अशी योजना केली होती की तो एवढा उंच बांधायचा की वर्ण मारा करून जंजिरा उद्ध्वस्त करायचा. तर ह्याबद्दल थोडासा खुलासा कराल किंवा काही माहिती असेल. पद्मदुर्ग हा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे, पहिली गोष्ट. म्हणजे पद्मदुर्ग, प्रदुर्ग, कासा तो एकच किल्ला. तर त्या किल्ल्याच्या बांधणीचा जो म्हणजे माझ्या ते दुर्गविज्ञानमध्ये मी लिहिलं आहे, समुद्रातल्या किल्ल्यांचा शत्रू कोण? समुद्र. 24/7 त्या लाटा आपल्यातच असतात. या पद्मदुर्गाच्या ज्या भिंती आज उपलब्ध आहेत, ज्या पडलेल्या आहेत, ते वॉलकॉट आणि दोनजे जे स्मगलर होते त्यांनी पाडलेले आहेत. तर ते सोडून द्या आपण. हे जे उभ्या भिंती आहेत त्या लाटा आपटून हे दगड 3-3 इंच 7-8 सेंटीमीटर आत झिजत गेलेले आहेत. वरचा, खालचा, शेजारचा, इकडचा. त्या दरजा ज्या भरलेल्या आहेत त्या मूळच्या पातळीतच आहेत. म्हणजे दगडापेक्षा भक्कम चुना निर्माण करण्याचं तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी महाराजांच्या स्थपतींकडे होती. हे आम्ही लोकांपुढे आणलं पाहिजे. असं अन्य किल्ल्यांवर दिसत नाही, पद्मदुर्गावर दिसतं आपल्याला बघायला. त्याची जी काय विदुळवाट झाली ती वेगळ्या कारणाने झाली आहे. त्यावेळेच्या तोफांचे म्हणजे मराठ्यांकडे असलेल्या तोफांचा पल्ला पद्मदुर्ग ते जंजिरा नव्हता. त्यामुळे ते बेसलेस विधान आहे. पण राम पाटील याचा किल्ला, लाकडाने बांधलेला किल्ला, लाकडी किल्ला काष्ठदुर्ग हा तिथे होता. तो नंतर जे या सिद्धींनी पाडून तिथे दगडी किल्ला बांधून घेतला. तो जजिरे मेहरू म्हणजे आपण ज्याला जंजिरा म्हणतो तो. आणि तो अजिंक्य किल्ला आहे. 1511 ते 1948 एकदाही कोणालाही तो किल्ला जिंकता आला नाही. शिवाजी महाराजांना आला नाही, संभाजीराजांना आला नाही, नाना फडणवीसाला आला नाही, बाजीराव नाही, नानासाहेब म्हणजे बाजीरावांचा मुलगा. कोणालाही तो किल्ला कधीही जिंकून घेता आला नाही. अभेद्य किल्ला आहे. अशी एक मीठ आहे, ती काय खरी धरायची नाही. शेवटचा प्रश्न आहे की जंजिरा जसा बांधला गेला, जो अभेद्य राहिला, त्याची कारण त्या स्ट्रक्चरमध्ये. मी जे आता जे पाहून आलो, मी असं बघितलं की सुवर्णदुर्ग किंवा आपला सिंधुदुर्ग याची रचना पण तशीच आहे. समोर तिथं दरवाजा दिसतच नाही, मुख्य प्रवेशद्वार दिसत नाही. तर जंजिरा हा एक टेम्पलेट किंवा एक असं रोल मॉडेल होतं या सगळ्या सुवर्णदुर्गांसाठी. जंजिराचा अभ्यास महाराजांनी, विरोजी इंदोरकर किंवा तत्समचे कोणी ज्यांनी सिंधुदुर्ग बांधला किंवा सुवर्णदुर्ग बांधला ह्यांना करायला सांगितलं, त्याचे काही तपशील आहेत? काय आहे, दुर्दैवाने आपल्याकडे अस्सल साधनं शिल्लक नाही आहेत. राजगड आणि रायगड या त्यांच्या 2 राजधान्या. पण पुण्यामध्ये ते 2-2.5 वर्षच फक्त राहिले होते लाल महालामध्ये. नंतर त्यांच्या ताब्यात पण पुणे नव्हतं. पण रायगड हा 2दा जळाला. 3 नोव्हेंबर 1689 त्या दिवशी इतिकत खानाने रायगड ताब्यात घेतला. भरपूर जाळपोळ केली, जे काय लुटायचं ते लुटून घेऊन गेले. 10 मे 1818 प्रॉथरने हा किल्ला ताब्यात घेतला. त्याला त्यांनी जो तोफांचा भडीमार केला त्याचं वर्णन म्हणजे त्या ब्लॅकर्स मेमोअर्स नावाच्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. रायगड पुढचे 8 दिवस जळत होता, धुमसत होता. त्यामुळे ते जे दप्तरखाने होते ते जळाले.
पण हे इनवर्ड रजिस्टर आहे. महाराजांची पत्र तर सापडली पाहिजेत. हे जे त्यांचे समकालीन मंडळी आहेत ते सरदार घराणी आहेत, ते त्यांची कागदपत्र देत नाहीत अभ्यासकांना. कारण त्यात काहीतरी जर ही प्रॉपर्टी तुमची नाहीच असं जर आलं तर काय करायचं, नकोच ना ते. त्यांना मोडी येत नाही, तेव्हा ते त्यांनी ते नुसते दाबून ठेवलेले कागद आहेत. एक मी आता घराण्याचं नाव सांगत नाही, गावाचंही नाव सांगत नाही. रायगडाचा एक जुना नकाशा फाटायला आलेल्या कागदावर आहे, त्याच्यावर मोडीमध्ये नावं दिलेली आहेत. ते एका सरदार घराण्याकडे आहे. शिवरायांशी एकनिष्ठ राहिलेलं घराणं आहे. ते तो नकाशा दाखवायला सुद्धा तयार नाही. मी त्यांना म्हटलं हा नकाशा तुम्ही छापा. मी निवृत्त माणूस, मी 10,000 रुपये तुम्हाला द्यायसाठी देतो. कमी पडले तर मी भीक मागून तुम्हाला आणखी देतो आणि मला लागलेली प्रत देखील मी तुमच्याकडनं विकत घेतो. आम्हाला जुन्या रायगडाची नावं काय होती ही पाहिजे. आज तो गंगासागर म्हणतो, तो गंगासागर होता का शिवकाळात की तो नकाशा ज्यावेळेचा आहे त्यावेळेला? पण ती मोडीमध्ये नावं लिहिलेली आहेत. ज्यानी एखादा तो पाहिला त्याला मोडी येत नव्हतं आणि आता ते मंडळी तो नकाशा दाखवायला तयार नाही. तर नकाशा न दाखवण्यासारखं काय आहे? पण ही मंडळी नाही दाखवत. धन्यवाद. सर, ट्रेकरच्या मनातला प्रश्न आहे. आता तुम्ही म्हटलात की आपण रायगडावर जाऊ, तुम्ही आम्हाला दाखवाल, पण आता आपल्या सरकारने रायगड आणि राजगड इथे राहायचीच बंदी केली. तर आता एका मुक्काम न करता तो किल्ला कसा बघायला, तुम्ही अनुभवी आता तुम्ही सांगा आम्हाला की एका दिवसात कसा बघायला? पण आग्रह उलटा धरला पाहिजे. टिळकांनी जो अग्रलेख लिहिला ना, तेच अग्रलेखाचं टायटल लिहून सगळ्या वर्तमानपत्रांनी छापलं पाहिजे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अरे आमच्या रायगडावर तुम्ही राहायला बंदी घालता का? 4 माणसं, वात्रट माणसं काहीतरी अपप्रकार करतात म्हणून सगळ्यांना तुम्ही बंदी करता. पोलीस नाही मग तिथे, आणि त्यांच्या हातात हंटर द्या. गडबड करतील त्यांना ठोका ना. मी रायगडवर मी आणि निनाद बेडेकर कितीतरी पौर्णिमेच्या दुधाळ चांदण्यात रायगड हिंडलेलो. अमावस्येच्या वेळेला चांदणं या सगळ्या अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी सगळ्या जसं इथे रस्त्यावर दिसतात तसं तिकडे आकाशात पण दिसतात. त्या आम्ही तिथे जाऊन बघायला. मध्ये तो मंगळ खूप जवळ म्हणजे जास्त जवळ आला होता. एकदा तो सुपर मून होता. या सगळ्यासाठी मी रायगडावर रात्री हिंडलोय. मी काही तिथे दारू पिऊन दिंगाणा नाही घातला. तर तुम्ही ही बंदी घालणं हे चूक आहे. मग रेल्वेखाली लोक आत्महत्या करतात, मग रेल्वे पण बंद करा ना. नाही चालायचा हा चावटपणा. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हेच विचारलं पाहिजे आपण. आपण एका दिवसात नाही पाहायचा, आपण 4 दिवस राहूनच पाहायचा. नमस्कार सर, एक छोटासा किस्सा सांगतो, मग प्रश्नाकडे येतो. तुमची व्याख्यान ऐकण्याचा मला जास्त फायदा काय होतो, ज्ञान तर मिळतं, पण पुस्तकांची नावं कळतात जास्त. बरीचशी अननोन पुस्तकं माहीतच नाही कोणाला. त्यातलं एक पुस्तक मला आवडलेलं, ते म्हणजे अजून वाचतं नाही, जस्ट घेतले ते आपलं ते खोबरेकरांचं ब्रिटिश शिवाजी मेमोरियल अंडर ब्रिटिश खोबरेकरांचं. हा, आणि ते आपल्या आर्काइव्हने प्रकाशित केलं आहे. नशिबाने मला ते कल्याणच्या वाचनामध्ये मिळालं. ₹4.55 किंमत आहे. खपत नाही पुस्तक ते. शिवाजी मेमोरियल द ब्रिटिश ॲटिट्यूड, उत्कृष्ट नकाशे आणि उत्कृष्ट फोटो आहेत त्याच्यामध्ये. अप्रतिम पुस्तक आहे. माझा प्रश्न त्याच रिलेटेड आहे. आता जे शिवाजी महाराजांचं जे आता समाधी आहे जी, आता लहानपणी आम्हाला काय कळायचं नाही, ते वाटत अरे हे तेव्हाच आहे. पण दुर्दैवाने नंतर कळालं की ऍक्च्युली त्याच्यावरती काम झालेलं आहे. खरं सांगू तेव्हा वाईट वाटलं होतं, कारण मला वाटतं की ही छान त्यावेळेची समाधी आहे. तर कागदपत्रात मी वाचलं असते, माझून वाचणं पुस्तक ते, पण तुमच्या माहितीनुसार त्याचा बेस कसा होता, तो त्या नुसतं ती होता चौथरा होता का अजून काही बांधकाम त्याच्यावरती होतं पूर्वी पण, मग ते नंतर तोडलं जायला वगैरे, तो मुद्दा वेगळा. शिवाजी महाराजांचा मृत्यू अचानक झाला. ते म्हणजे मार्चमध्ये राजारामाचं लग्न जानकीबाईशी झालं, म्हणजे प्रतापराव गुजराची मुलगी त्यांच्याशी लग्न झालं, आणि महाराजांना नंतर जो त्रास झाला त्यात ते दुर्दैवाने गेले. तर त्यामुळे अशा जसं या सगळ्या सुलतानांची थडगी बांधलेली आहे, तसं असं क्रियाकर्म कुठे करायचं ठरलेलं नव्हतं. आपल्याकडे क्रियाकर्म करायचं असेल तर शिवमंदिर लागतं आणि शेजारी वाहतं पाणी नसेल तर साठलेलं पाणी पाहिजे. अशी जागा त्या वाडेश्वर मंदिराच्या दारात आहे. आणि तो जो एंट्रन्स आहे तो गडाचा त्या देवळाचा मुख्य प्रवेशद्वार आहे. आपण सध्या बॅकडोर एंट्रीने आत जातो.
तर तिथेच तो शिलालेख आहे. त्या ठिकाणी एक चौकोनी चौथरा होता, त्याच्यावर त्यांचं दहन झालं असावं. मी असावं हा शब्द का वापरतो नंतर सांगतो. नंतर संभाजीराजे ज्या वेळेला परत रायगडावर आले, ते पन्हाळ्याला होते, पन्हाळ्यावरनं ते ज्या वेळेला इथे आले त्या त्यांनी ती अष्टकोनी बांधून घेतली समाधी. कारण त्या वाघ्या कुत्र्याच्या बाजूचा जो समाधीचा भाग आहे तळातला तो ढासळलेला मी पाहिलेला आहे. त्यावेळेला तो खालचा चौथरा दिसत होता आणि त्या तात्यासाहेब सुळ्यांनी हे सगळं समाधीचं बांधकाम 23 साली पूर्ण केलं, 1923 साली पूर्ण केलं. त्यावेळेला त्यांनी त्याची काही ड्रॉइंग्स काढून ठेवलेली आहे. त्या ड्रॉइंग्सप्रमाणे तो जो दहन सरफेस म्हणू आपण, तो चौकोनी चौथऱ्याचा आहे. त्याच्यावर हा संभाजीराजांनी अष्टकोनी बांधला. लोकमान्य टिळकांनी जो श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना करून जो फंड गोळा केला आणि त्यातनं ते काम झालं, ते ब्रिटिश सरकारच्या पुरातत्व खात्याने केलेलं होतं. आणि त्यावेळेला ही जी समाधी आहे, ही वरची अष्टकोनी, ती बांधली गेली. आणि त्याच्यामध्ये त्यावेळेचे प्रख्यात शिल्पकार करमरकर त्यांनी तो जो बस्ट म्हणजे असा छातीपर्यंतचा उंची असलेला पुतळा असतो तो त्या समाधीवर बसवलेला आहे. त्याच्यावर 2 वेळा वीज पण पडलेली आहे. दोन्ही वेळा मी तिथे गेलेलो होतो. वीज पडल्याचं कळल्याबरोबर मी दुसऱ्या दिवशी तिथे गेलो होतो. तर हे सगळं काम 1923 साली पूर्ण झालं. म्हणजे 100 वर्ष पूर्वीचं ते काम आहे. आता तिथे जो कुत्र्याचा पुतळा ज्या स्तंभावर उभारलेला आहे, तिथे जो चौथरा आहे, त्या चौथऱ्याचा एक फोटो, एक क्रॉफर्ड या नावाचा आपला रेव्हेन्यू कमिशनर, आपला म्हणजे ब्रिटिश सरकारचा रेव्हेन्यू कमिशनर होता. आणि त्यावर रिचर्ड टेम्पल हा गव्हर्नर होता. तो रिचर्ड टेम्पल आणि क्रॉफर्ड दोघेही रायगड पाहायला गेले होते. आणि त्या रिचर्ड टेम्पलनी तर कमाल केलेली, आपल्याला माणसंच माहीत नसतात हो. त्यांनी शिवाजी महाराजांच्या त्या सिंहासनाशी उभं राहून शिवाजी हा केवढा मोठा अद्वितीय राजा होता असं भाषण केलं. नंतर हेच भाषण त्यांनी रॉयल सोसायटीमध्ये लंडनमध्ये केलं. ते छापून प्रसिद्ध झालं आहे. त्याची काजळ प्रत माझ्याकडे आहे, म्हणजे झेरॉक्स कॉपी त्याची माझ्याकडे आहे. त्याच्यात तो असं म्हणतो, मी सांगतो इतक्या वाईट शब्दात म्हटला नाही तो, की या लोकांना लाज कशी नाही वाटत, त्यांचा इतका युगपुरुष असलेला माणूस, त्याचं समाधी इतक्या घाणेरड्या अवस्थेमध्ये, आणि त्यांच्या नावाने हे संस्थानं स्थाटून बसले, ऐश करतायत, पण हे समाधीकडे लक्ष कसे देत नाही आहेत, असं ते टेम्पलचं भाषण आहे. त्या जो क्रॉफर्ड गेलेला होता, त्या क्रॉफर्डनी तो जो त्या कुत्र्याच्या खालचा चौथरा आहे त्याचा रेखाचित्र आहे, ते बहुतेक क्रॉफर्डनी किंवा टेम्पलनी काढलेलं आहे. त्याच्या खाली लिहिलं आहे क्रिमेशन प्लॅटफॉर्म ऑफ शिवाजी, म्हणजे त्यांचं दहनस्थान. पण त्या अस्थी आणि रक्षा या अष्टकोनी चौथऱ्यात सापडलेल्या आहेत तात्यासाहेब सुळ्यांच्या वेळेला. तर क्रॉफर्डची चूक आहे ती. त्यामुळे हे जे काय आत्ता जे आहे स्मारक हे, आणि माझं जे दुर्मिळ पुस्तकातून रायगड दर्शन असं एक माझं पुस्तक आहे, संपादित पुस्तक आहे. त्याच्यामध्ये मी तात्या फाटकांकडनं मिळालेला एक फोटो आहे. समाधीची आत्ताची अवस्था, त्यांनी फोटो काढला 36 सालाच्या 20 सालाच्या आधी फोटो 1920च्या आधी काढलेला फोटो आहे. त्यावेळीचीच आपल्याला अवस्था त्या मूळ समाधीची कशी आहे ती दिसते. तर यात बदल होत गेलेले आहेत, आणि हे बदल नाही झाले तर तो आतपाने पाणी जाऊन मुरेल, तो खाली खचेल, आणि ते तर नक्कीच लांछनास्पद आहे. हे ठीक आहे, चांगलं आहे.